ज्यासाठी ब्रदर मक्कासरे घेऊन येत आहेत आणि ते पुढे येत असताना आम्ही त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूयात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आवाज ऐकू येतो माझा? देवाला गौरव असो. प्रभूच्या कृपेने आपण आज या ठिकाणी सर्व एकत्र आलो आहोत. And we have gathered here by the grace of God. आणि देवाच्या उपासनेत मोठा आनंद आहे. And there is great joy in the presence of God. देवाचा दास म्हणतो, The servant of God says, जेव्हा ते मला म्हणाले की आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ, when they said to me, come to the house of the Lord, तेव्हा मला आनंद झाला. I was glad. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाच्या मंदिरात येतो, When we come into the temple of God उपासनेसाठी येतो, to worship Him, बायबल सांगतं the Bible says, स्वसंतोषाची अर्पणे देवाला मान्य असतात. and God likes a pleasant heart, the offerings of a pleasant heart. म्हणजे आनंदाने केलेलं अर्पण, Means whatever you offer with a pleasant heart, आनंदाने केलेली उपासना and the worship you do with joy, परमेश्वराला मान्य असते. and that is acceptable to God. परमेश्वराला मान्य असते. And that is acceptable to God. आणि तो आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करत असतो. And He is doing marvelous deeds in our life. परमेश्वर आमच्या जीवनात अद्भुत कार्य करत असतो. And God does marvelous deeds in our life. आणि माझी खात्री आहे, And I am sure, इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये and in everybody's life that the people who are sitting here, परमेश्वराने महत्कृत्य केली आहे. God has done a marvelous deed. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. किती लोकांच्या जीवनात परमेश्वराने महत्कृत्य केले आहेत? And whose whole life God has done a marvelous deed. आमेन. Amen. तुम्ही ज्यावेळेस या मंदिरामध्ये आलात, When you came into this temple, ज्या पहिल्या दिवशी तुम्ही आलात, the first day that you entered, तो दिवस आठवा remember that day आणि आजचा दिवस आठवा. and remember today, आणि तुम्हाला अनुभव येईल and you will experience, किंवा तुमचं म्हणणं असं असेल, then your saying will be, परमेश्वर चांगला आहे that God is good आणि त्याची दया सनातन आहे. and His mercy endures forever. परमेश्वर चांगला आहे God is good आणि त्याची दया सनातन आहे. and His mercy endures forever. आणि म्हणून आजचा जो आपला विषय आहे, So today's topic, स्तोत्र संहिता 126, तिसरं वचन आपण वाचूया. Psalms 126:3. परमेश्वराने आमच्या जीवनात महत्कृत्य केली आहेत, आम्हास अत्यानंद झाला आहे. त्यामुळे आम्हास अत्यानंद झाला आहे. It says in Psalms 126:3, the Lord has done great things for us and we are glad. पुन्हा एकदा आपण वाचूया. परमेश्वराने आम्हासाठी महत्कृत्य केली आहेत, आम्हासाठी महत्कृत्य केली आहेत, त्यामुळेच आम्हास अत्यानंद झाला आहे. आणि त्यामुळे आम्हास अत्यानंद झाला आहे. And the Lord has done great things for us and we are glad. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. परमेश्वराने आमच्या जीवनात महत्कृत्य केली आहे. God has done great things for us. आणि महत्कृत्य याला दुसरा शब्द आहे आश्चर्य And the other thing for great things is marvelous किंवा अद्भुत कृत्य. or strange, extraordinary things. जुन्या करारात जर आपण बघितलं If you see in the Old Testament, तर हिब्री आणि ग्रीक भाषेमध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे. and Hebrews and the Greek language it has been आणि given, अद्भुत किंवा आश्चर्य म्हणजे and marvelous or great things means, हिब्रू मध्ये असं म्हटलेलं आहे, पेले शब्द आहे त्याला, पेले. in Hebrew the word is pele, आणि ग्रीक भाषेमध्ये त्याला निओफॅट असा शब्द आहे. and in Greek it is neophat, आणि याचा अर्थ असा आहे and it means मराठीमध्ये, in Marathi, अलौकिक कार्य amazing and marvelous deeds, किंवा मानवाच्या आकलना पलीकडे, or beyond the comprehension of a man, की जे काम देवच करू शकतो thing that only God can अशी do, कृती, that thing, असे यालाच आश्चर्य असं म्हटलेलं आहे and this thing is called marvelous किंवा deed, अद्भुत कृत्य असे म्हटलेलं आहे. or strange or amazing things. नव्या करारात ग्रीक भाषेमध्ये In New Testament in Greek त्याला language, टेरस असे म्हटलेलं आहे. it is called teres. टेरस म्हणजे वंडर, Teres means wonder, वंडर म्हणजे आश्चर्य. and wonder means a marvelous deed. आणि अजून एक शब्द वापरलेला आहे, There's another word, थॉमा, thoma, THAMUA, THAUMA,
T-H-A-U-M-A. Thauma. Thauma. असा त्याचा अर्थ होतो. It means Thauma. याचा अर्थ इंग्लिशमध्ये मार्वल असा म्हणतो In English, it means marvelous, marvel. किंवा आश्चर्य असा होतो. Or it's been called marvelous. आणि ही कार्य परमेश्वराने आमच्या जीवनात घडवलेली आहेत. And God has done this marvelous deeds in our life. आणि मी जरा तुमच्या पुढे उभा असेल And if I'm standing in front of you today, ते परमेश्वराचं एक आश्चर्य आहे. and that is a marvel of God. कारण माझ्या जीवनामध्ये असं घडलं, Because in my life, what happened was, 7 वेळा मी ICU मधून बाहेर आलो. 7 times I came out of the ICU. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. 7 वेळा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो I was admitted in the Sayadri आणि hospital. 7 वेळा मी ICU मधून बाहेर आलो. And 7 times I came out of the आणि ICU. प्रत्येक अवस्थेमध्ये And in every situation, परमेश्वराने माझ्या जीवनात महत्कृत्य केली. and God did a miraculous deed in my life. परमेश्वराने माझ्या जीवनात महत्कृत्य केली. And God did a marvelous deed in my life. आणि ज्यावेळेस मी लास्ट टाइमला ऍडमिट होतो, And the previous time I was admitted, I was admitted, त्यावेळेस मी बेशुद्ध अवस्थेमध्ये होतो. and I was not conscious. मला ॲम्ब्युलन्स मध्ये नेण्यात आलं I होतं was taken into an ambulance, आणि मला काही समजतच and नव्हतं. I did not understand anything. पहिली गोष्ट मला काही आठवतच नव्हतं. First thing, I could not remember काय anything. चाललं ते कळत I नव्हतं. could not understand what is going on. आणि बंधू विशाल माझ्याकडे आले होते. And Brother Vishal had come to me. म्हणजे माझ्या मुलाने त्यांना बोलून घेतलं My होतं. son had called him, पास्टरने त्यांना पाठवलं होतं की जा ब्रदरसाठी जाऊन प्रार्थना and करा. Pastor has sent him to go and pray for brother. आणि माझ्या अवघड अवस्थेमध्ये And in this difficult situation, ब्रदर विशालला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं and Brother Vishal was sent to me, आणि ते माझ्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. and he prayed for me. आणि मला फक्त तेवढंच आठवतं की ते माझ्यासाठी प्रार्थना करत होते. And I only remember that he was praying for me. आणि त्याच्यानंतर 3 दिवस मला काहीच आठवत नव्हतं. And 3 days later, after 3 days, I could not remember anything. इव्हन मी माझ्या पत्नीला ओळखू शकत नव्हतो. I could not even recognize my wife. माझ्या मुलांना ओळखू शकत I नव्हता. couldn't recognize my children. आणि मला जर विचारलं तुमचं नाव काय तर मी सांगायचो लोणावळा आहे म्हणून. And if anybody asked what is your name, I used to say Lonavala. कारण मी लोणावळ्याला कामाला होते त्यावेळेस. Because I was working at Lonavala that आणि time. मग मला जे काय आठवतो तुम्हाला बोलत होतो मी. And whatever I could remember, I was saying the same. आणि मला समजत नव्हतं. And I could not understand it myself. आणि 3 दिवस अशा अवस्थेत And I असताना was in this situation for 3 days. आणि डॉक्टरांनी माझ्या मुलाला सांगितलं, And doctor told my son, पत्नीला सांगितलं told my wife, की ते आता अजून 28 दिवस असे असतील for 28 days he will be like that. असं त्यांनी सांगितलं. He told him that. पण परमेश्वर हा चमत्कार करणारा परमेश्वर आहे. God is a God who does miracles. परमेश्वर हा महत्कृत्य करणारा God परमेश्वर is a आहे. God who does marvelous deeds. आणि मग सर्व मंडळी माझ्यासाठी प्रार्थना करत होती. And the entire church was praying for me. देवाचे सेवक प्रार्थना करत The होते. servants of God were praying for me. पास्टर स्वतः आले होते. Pastor had come himself. ब्रदर सुहास पाथरे आले होते. Brother Suhas Patre had come. आणि सर्वजण माझ्यासाठी प्रार्थना करत होते. And everybody was praying for सर्व me. मंडळी माझ्यासाठी प्रार्थना करत होती. All the church was praying for me. आणि मला आठवतं की 6 तारखेला संध्याकाळी मला असा त्रास झालता. And I remember on the 6th evening I had been through this trouble. क्वायर त्या दिवशी आपल्या मंडळीत झालं होतं. क्वायरची प्रॅक्टिस झालती. And there was choir practice that day. आणि मी नव्हतो आलो त्यावेळेस. And I had not come. माझी मुलं प्रॅक्टिसला आली होती. My children had come. आणि ते 11 वाजता साधारण घरी आले. And at 11 o'clock they came back home. आणि त्यानंतर ते माझ्याशी क्वायरमध्ये कशी प्रॅक्टिस झाली ते सांगत होते. And after that they started telling me what happened in the choir आणि practice. ते सांगत असतानाच And while telling, मला काय झालं मला माहित नाही. I do not know what happened to me. ते मला सांगत होते आज तिकवाने चांगलं हे केलं म्हणून असं मला सांगत होते. And they were telling me something that Tikwa did something nice. आणि मग लास्ट टाइम असे शब्द बोललेलं मला आठवतं की मी म्हटलं कोण तिकवा. And last I remember I said, who's Tikwa? असं माझ्या मुलांनी मला नंतर सांगितलं की पप्पा असं झालं. And my children told me later that I said that like that. आणि त्यांना माहिती आहे की मी सगळ्यांचं कौतुक करत असतो. And they know that I always praise everybody. आणि म्हणे पप्पा असं काय बोलत राहिले. And they said, Dad, what are you आणि मग saying? त्यांना कळलं की काहीतरी होतंय And म्हणून. then they understood something is wrong. आणि मग त्यांनी प्रार्थना केली. And then they prayed. आणि मग देव त्यांना गायडन्स करत गेला. And God kept guiding them. एका डॉक्टरांशी संपर्क करायला लावला. So they contacted a मग माझी doctor. जी काही चिन्ह होती ती त्यांना सांगत होते. And they told him whatever signs were happening with ते me. डॉक्टर तिकडून फोनवरती मार्गदर्शन करत होते. And the doctor was communicating over the phone. ते आपल्याच मंडळीतले डॉक्टर आहेत. And that doctor is from our church आणि itself. ते माझ्या मुलांना गायडन्स करत होते. And that doctor was guiding my children. आणि त्याप्रमाणे माझी मुलं करत होते. And similarly my children were doing it. आणि त्यानंतर मी अचानक बेशुद्ध पडलो. And later I was not काय करावं conscious. ते समजना. I do not understand what happened. आणि माझी मुलं त्या डॉक्टरांच्या गायडन्स खाली And my children under the guidance of those doctors. ते सांगितल्याप्रमाणे करत होते. And they were doing what the doctor आणि मग said. मला दवाखान्यात नेण्यात आलं. And they took me to the hospital. मग तिथून मला
ॲम्ब्युलन्समधून सह्याद्री हलवण्यात आलं. and they moved me in the ambulance to Sayadri त्या Hospital. दरम्यानच्या काळामध्ये ब्रदर विशाल येऊन माझ्यासाठी प्रार्थना करून And in गेले. that time, Brother Vishal came and prayed for me. आणि एक मुस्लिम व्यक्ती माझ्या शेजारी होता. And there was a Muslim person beside me. आणि मग त्याने बघितलं And he saw की प्रार्थना केल्यानंतर मी शांत झालो होतो. that after prayer, I became मग stable. नंतर माझ्या मुलांनी मला ॲम्ब्युलन्सने सह्याद्री हॉस्पिटलला नेलं. And later, my children took me to Sayadri त्या Hospital. ठिकाणी मी 3 दिवस बेशुद्ध अवस्थेत होतो. And that day, 3 days, I was in आणि not डॉक्टरने conscious. सांगितलं माझ्या पत्नीला मुलाला की 28 दिवस हे असेच असतील. And doctor told my children and my wife that पण I'll be तुमच्या like that in सर्वांच्या for 20 प्रार्थनेमुळं, days. But because all of your prayers, देवाच्या सेवकांच्या प्रार्थनेमुळं because of the prayers of the servants of आणि God, प्रभूच्या कृपेमुळं and because of the grace of God, तिसऱ्या दिवशीच मी उठून बसलो. on the 3rd day I woke up. आमेन. Amen. हा चमत्कार माझ्या जीवनात प्रभूने केला. And this miracle God did in my life. आणि मग 3 दिवस माझ्या पत्नीची आणि मुलांची अवस्था अवघड झाली होती. And 3 days the situation of my wife and children was difficult. आणि मग 3 दिवसामध्ये And in 3 days, अनेक घटना घडत होत्या. many things were happening. सर्वजण मला येऊन भेटत होते, Everybody was coming and meeting me. माझ्यासाठी प्रार्थना करत They होते. were praying for me. मग 3 दिवस मी काय करत होतो In 3 days, what I was doing, मला काही समजत नव्हतं. I could not पण understand. मला फक्त माझ्या तोंडातून एकच शब्द येत होते, But only one sentence was proceeding out of my mouth. किंवा माझ्या तोंडातून फक्त देवाची वचनच येत होती. But only the word of God was proceeding out of my mouth. वचन काय बोलतोय ते मला कळत नव्हतं. I could not understand what I was speaking. पण वचन मात्र मी एकदम ॲक्युरेट बोलत होतो. But the word I was speaking very accurately. वचनाचा नंबर सुद्धा योग्य सांगत होतो. Also used to tell the reference of the word. आणि मग तिथले डॉक्टर म्हणाले, And then the doctor said, हे काय बडबड करतायत. what is he saying? मग माझ्या मुलांनी डॉक्टरांना सांगितलं, My children told doctor, हे पवित्र शास्त्रातली वचनं this बोलतायत, is the words from the Holy Scripture. बायबल मधली वचनं It is the बोलतायत. words from the Holy Bible. आणि मग ह्या सर्व गोष्टी घडल्या. And all these things happened. आणि तिसऱ्या दिवशी मी उठून बसलो. And on 3rd day I woke up. आणि मी तिसऱ्या दिवशी मी उठलो. 3rd day I woke up. त्यावेळेस मी माझ्या पत्नीला विचारलं. Then I asked my wife. त्या दरम्यानच्या काळामध्ये एक घटना घडली होती. And there was a situation that happened during that time. माझ्या पत्नीला मी कधीच मारलं नव्हतं. I had never hit my wife. पण मधल्या दरम्यानच्या काळामध्ये But in those days, ती मला जेवण भरवत असताना and while she was feeding me ते food, जेवणच असं फेकून दिलं. I just slapped the food away. आणि तिला एक फटका मारला मी. And I slapped her पण त्या accidentally. पिरियड मध्ये मला काहीच समजत नव्हतं. But I could not understand मग anything. त्याच्यामुळे ती माझ्या जवळ यायला घाबरत होती. So she was afraid to come near me. पण त्या दिवशी रात्री 7 तारखेच्या 10 तारखेच्या रात्री 3 वाजता, But on the म्हणजे 10th, पहाटे 3 वाजता in the morning at 3 a.m., माझी पत्नी माझ्या जवळ आली my होती. wife came near to me. कारण मनीष तोपर्यंत त्याची सेवा करून तो गेला होता. त्याला लय झोप यायला लागली होती. And my son Manish, he had served me and he went, he was sleepy. आणि माझी पत्नी माझ्या जवळ And आली. my wife was near me. आणि मग मी तेवढ्याच डोळे उघडले होते. And I had opened my eyes then. आणि मी विचारलं अभिषेक कुठे आहे म्हणून. And I asked, where is Abhishek? कारण अभिषेक त्या दिवशी घरी इकडे आला होता. My second son Abhishek had come to my home. आणि त्याचा रिझल्ट लागला होता. And he had his results out. आणि मग त्याला चांगले मार्क पडले होते. And he had scored very well. आणि मग माझ्या पत्नीला मी विचारलं अभिषेक कुठे आहे. And I asked my wife, where is Abhishek? तिला पहिला आश्चर्याचा धक्का बसला. And she was very struck. डॉक्टरने तिला असंच सांगितलं And होतं. doctor had told her. आणि हे डायरेक्ट अभिषेकचं नाव विचारताय. And he's already आणि मी asking तिला about म्हटलं मी इथं Abhishek. कुठं आलो. And he asked, where have I come? मग तिने मला सांगितलं की नाही तुम्हाला डायलिसिसला आणलं होतं म्हणून. Then she told me, you had been brought मग for तिने मला dialysis. बाकीचं काही सांगितलं नव्हतं And असं she had झालं. not told me any other मी things that म्हटलं happened. अभिषेक कुठं आहे. And I asked, where is तिला Abhishek? आश्चर्य वाटलं. She was shocked. मग तिने सांगितलं And she said, की अभिषेक घरी गेलेला आहे. Abhishek is home. पण तो कॉलेजमध्ये टॉप आला म्हणून. But he stopped मी in his म्हटलं दे college. त्याला फोन लावून दे लगेच. And I told her to dial the phone to him, dial the आणि phone. मग मी त्याला फोन लावला And I called him आणि त्याचं अभिनंदन केलं. and I congratulated him. ती माझ्याकडे बघतच राहिली. And she kept looking at मग me. तिला एवढा आनंद झाला. And she was so happy. मग ती 6व्या मजल्यावरून खाली उतरली. She went down from the 6th आणि floor मनीषला सांगितलं की अरे पप्पाला जाग आली म्हणून. and told her किंवा that ते त्या शुद्धीवर आले म्हणून. and told Manish that dad has become conscious. त्याला पण आनंद वाटला. He was also very happy. आणि मग सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे And the most important thing, आणि जे डॉक्टर मला म्हटले होते the doctor that had told me की 28 लागतील, that it will take 28 days, त्यांना पण आश्चर्य he वाटलं. was also ते म्हणे surprised. अशा केसमध्ये लोक लवकर हे होत नाहीत म्हणे. And he said in this आणि situation, पहिली many गोष्ट people म्हणजे do not- अशा अवस्थेमध्ये पेशंट लोकांना मारतात, नर्सला मारतात म्हणे.
And in this situation, patients hit the nurses and doctors. पण पहिला असा पेशंट बघितलाय But this is the first patient I तो saw देवाची वचनं बोलतोय that म्हणून. was saying the words of God. असं चमत्कारिक कृत्य माझ्या जीवनामध्ये This घडलं marvelous and miraculous deed was done in my आणि life. म्हणून मी आज प्रभूच्या कृपेने जिवंत आहे. And that is why, because of the grace of God, I'm आणि alive. मला जोपर्यंत सांगता येत सांगावं लागतं की मला असा असा त्रास चालू आहे म्हणून, And whenever I have to tell that I'm going through this and this trouble, तोपर्यंत यांना लोकांना कळत नाही की पेशंट आहेत and म्हणून. until then people do not understand that I'm unwell. आणि मग दिवसेंदिवस माझ्या जीवनामध्ये चमत्कार होत आहे. And there are miracles in my day-to-day आणि मला lives. किडनीचा त्रास झाल्यामुळं And because I had kidney problems, माझ्या इकडच्या पायावरती on my one leg, एवढाले फोड आले होते अशा, and there was boil on my one आणि leg. संपूर्ण पाय भरून होत्या त्या, And entire leg was filled with boils. आणि खूप अशा त्या जाड जाड असायच्या. And it was very thick boils. आणि मग त्याच्याकडे मी बघायचो And I used to look at it. आणि मग प्रार्थना चालू असायची आमची, And we used to keep praying. सर्व मंडळी प्रार्थना करायची. And all the church used to pray. आणि मग मला देवाच्या वचनातून काही गोष्टी शिकलो, I learned a lot of things from the Word of त्या God. तुम्हाला मी या मेसेजमध्ये सांगल. And I'll tell you in this message. आणि त्या गोष्टी मी करत असताना And while doing those things, परमेश्वराने माझे ते संपूर्ण जेवढ्या काय फोड्या आलत्या and all the boils on my leg, त्या सर्व फोड्या नष्ट केल्या. and God destroyed all of it. नंतर माझ्या गुडघ्याच्या तिथे एक मोठी गाठ आलती, एवढी मोठी. And there was a lump near my knee, ती गाठ पण नाहीशी झाली. and that was also disappeared. आरोग्य देणारा परमेश्वर आपला आहे. God is a God who heals आणि हे us. सर्व चमत्कार त्याने माझ्या जीवनात केले And all आहेत. these miracles He has done in my life. आणि म्हणून मी प्रभूच्या नावाला गौरव देतो. And so that's why I glorify God. आपण टाळ्या वाजून त्याचा गौरव करूया. इयोब याचा 8वा अध्याय, इयोब याचा 8वा अध्याय Job 8. 21 वचन आपण वाचूया. इयोब 8:21. तुला तर तो हसतमुख करेल, तुला तर तो हसतमुख करेल, तुझ्या तोंडून जय जयकार करवेल. तुझ्या तोंडून जय जयकार करवेल. It says in Job 8:21, He will yet fill your mouth with laughing and your lips with rejoicing. पुन्हा एकदा वाचू ब्रदर. तुला तर तो हसतमुख करेल, तुला तर तो हसतमुख करेल, तुझ्या तोंडून जय जयकार करवेल. तुझ्या तोंडून जय जयकार करवेल. It says He will yet fill your mouth with laughing and your lips with rejoicing. इयोबामधलं हे वाक्य, And this is a word from the book of Job. इयोबाचा मित्र The friend of Job, बिल्दद शुही त्याचं नाव, Bildad the Shuhite, तो इयोबाला समजावत होता. he was answering Job. 20व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, In 20th verse it says, देव सात्विक मनुष्याचा अवहेर करत नाही God will not cast away the blameless, आणि तो दुष्कर्माला साथ देत नाही. nor will He uphold the evildoers. देव सात्विक मनाच्या मनुष्याचा अवहेर करत नाही. God will not cast away the blameless, म्हणजे सत्वाला धरून चालणाऱ्या मनुष्याला means the person who is तो ethical, नाकारत He नाही will not cast him away, आणि दुष्कर्म्यांची संगत तो धरत and नाही. He will not uphold the evildoers. तर तो काय करत असतो, So what He will do, जर तू त्याच्याशी चांगले संबंध ठेवले if you have a good relationship with Him, तर तो तुझं मुख हसतमुख He करेल will fill your mouth with laughing आणि तुझ्या मुखातून जय जयकार करवेल. and your lips with rejoicing. दुसऱ्या भाषांतरात असं म्हटलेलं आहे, Another translation it says, तो तुझ्या तोंड मुखावर हास्य आणील He will bring a smile on your face, आणि तुझ्या ओठांकडून जय जयकार वदविल. and He will make your lips to rejoice. तुम्ही जर आजारी असाल, If you are sick, तुम्ही जर संकटात असाल, if you are in trouble, जर तुमचा देवाशी संबंध सुरळीत असेल, if your relationship with God is तर stable, परमेश्वर तुमचं मुख हसतमुख करेल then God will fill your mouth with laughing. आणि परमेश्वर तुमच्या जीवनात जय जयकार करून घेईल. And in your life, God will take His glory. तो तुमचा मुख हसतमुख करेल. He will fill your mouth with laughing. 126 स्तोत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, In Psalms 126 it says, इस्रायलाला परत आणल्याबद्दल after bringing Israel back, त्यांच्या तोंडून झालेली उपकार स्तुती, the praise and worship happened through their म्हणजे mouth. परत आणल्याबद्दल उपकार स्तुती, Means thanksgiving after they were brought out of असं Egypt. त्या स्तोत्राचं टायटल And that is the title of the Psalms. रिव्हिजन बायबल जे आहे किंवा सुधारित बायबल जे आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. In another translation of the Bible it says, आणि म्हणून इस्रायलला परत आणल्याबद्दल, and after bringing Israel back, आता परत कुठून आणल्याबद्दल, and where have they brought back from? देवाने काय केलं, इस्रायलला मिस्र देशातून बाहेर आणलं, And God brought Israel back from Egypt, स्वतःच्या देशात आणलं, brought into their own land, वचनदत्त देशामध्ये in the आणलं, promised land. मिस्राच्या संकटातून सोडवलं He delivered them from
from the troubles of म्हणजे Egypt, मिस्री लोकांच्या बंधनातून from the सोडवलं, bondages of the Egyptians. He त्यांच्या delivered them, सत्तेखालून सोडवलं and he delivered them, आणि त्यांना इस्रायल देशात आणलं. and he brought them into the आणि Israel, त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार केले. and he did a miraculous deed in their आणि मग life. त्यांना असं वाटलं And then they thought की आपण स्वप्नात आहोत. that we are dreaming. वाचूया आपण ते पूर्ण स्तोत्र वाचूया म्हणजे आपल्याला कळेल. वाचा ब्रदर. सियोनातून धरून नेलेल्या लोकांना सेवनातून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले जेव्हा परमेश्वराने परत आणलं, तेव्हा आम्ही स्वप्नात आहो असे आम्हास वाटले. असे स्वप्नात असं आम्हाला वाटलं. तेव्हा आमचे मुख हास्याने तेव्हा आमची मुख हास्याने व आमची जीवा जयघोषाने भरली. आमची जीवात जय घोषाने भरली. त्या समयी अन्य राष्ट्रातील लोक म्हणू लागले की परमेश्वराने यांच्यासाठी महत्कृत्य केली. परमेश्वराने आम्हासाठी महत्कृत्य केली आहेत, त्यामुळे आम्हास अत्यानंद झाला आहे. हे परमेश्वरा, दक्षिणेकडल्या ओढ्यांप्रमाणे आम्हास बंदिवासातून परत आण. जे अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करीतात ते हर्षाने कापणी करतील. जो रडत रडत पाभर भरितो तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंड्या घेऊन येईल. It says in Psalms 126, when the Lord brought back the captivity of Zion, we were like those who dream. Then our mouth was filled with laughter and our tongue with singing. Then they said among the nations, the Lord has done great things for them. The Lord has done great things for us, and we are glad. Bring back our captivity, O Lord, as the streams in the south. Those who sow in tears shall reap in joy. He who continually goes forth weeping, bearing seed for sowing, shall doubtless come again with rejoicing, bringing the sheaves with him. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, Here it says, आम्ही स्वप्नात आहो असं आम्हाला वाटलं. and they thought that they were dreaming. आणि ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला तुमच्या संकटातून सोडवतो And when God delivers you out of your trouble, आणि त्यानं तुम्हाला ते सहजपणे सोडवलेलं असतं, and He has delivered you easily, पण हे तेव्हा घडतं but this happens only then ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचा धावा करतो. when we call unto the name of the Lord. आम्ही आमच्या परिस्थितीकडे बघत नाही, We do not look at our situation. आमच्या दुःखाकडे बघत We नाही, do not look at our sadness. आमच्या वेदनेकडे बघत We नाही, do not look at our pain. तर आम्ही आमचं दृष्टी पर्वताकडे लावतो. But we set our eyes on the म्हणजे आम्ही mountain. आमची दृष्टी परमेश्वराकडे We लावतो. set our eyes to the Lord. आमची परमेश्वराकडे दृष्टी आम्ही लावतो We set our eyes on the Lord. आणि परमेश्वराकडे आम्ही मागणं करतो. And we ask unto the Lord. त्यावेळेस परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. And then God hears our prayer. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, So in the scripture it स्तोत्र says, 20:1 मध्ये, Psalms 21, संकटामध्ये परमेश्वराचा धावा कर call unto the name of the Lord in times of trouble, म्हणजे तो तुला उत्तर देईल. so that He will answer you. मनुष्य स्वतः सुखी असला ना, If a man is satisfied and happy, त्याच्याकडे सर्व सुख साधने असली म्हणजे and if he has all the तो resources, देवाकडे कधीच वळत नाही. he never looks unto the Lord. पण ज्यावेळेस तो संकटामध्ये असतो But when he is in trouble, आणि जर स्वतःच्या मनाने प्रयत्न करत असेल पण बाहेर पडायचा, and if he's trying by himself to get out of it, तर तो अडकत चालतो. then he will stumble. पण जर तो देवाकडे वळाला But if he turns to God, आणि देवाकडे त्याने जर प्रार्थना and केली, if he prayed to God, जर देवाला हाक मारली, if he called unto the name of the Lord, परमेश्वर त्याला सोडवायला समर्थ आहे. God is able to deliver him. त्याची इच्छा आहे की तुम्ही त्याला हाक It मारावी. is His will that you call आणि unto म्हणून Him. तो म्हणतो इर्मिया 33:3 मध्ये, And so He says in Jeremiah 33:3, संकट समयी माझा धावा कर in times of trouble call unto me, म्हणजे मी तुला उत्तर so देईन. that I will answer you. संकट समयी माझा धावा कर Call unto me in the days of म्हणजे your मी तुला trouble, उत्तर देईन. so that I will answer you. मग आता आपण आज स्तोत्र 126 मध्ये So in Psalms 126, त्या अध्यायावरून आपण अभ्यास करूया. let's study through this word देव आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे आश्चर्यकर्म करतो, and how marvelously God works in किंवा our देवाने life, कोणकोणती आश्चर्यकर्म केली आहे or what all marvelous deeds God आणि has तो done in कशा our life, प्रकारे आश्चर्यकर्म and in करतो what ways does He do that, आणि आश्चर्यकर्मामध्ये त्याचा हेतू काय and असतो. what is the intention behind His marvelous पहिली deeds. गोष्ट म्हणजे The first thing, त्यामध्ये देवाच्या सामर्थ्याचं प्रगटीकरण होतं. it reveals the power and strength of God. त्यामध्ये देवाच्या सामर्थ्याचे प्रगटीकरण होतं. It reveals the power and strength of God. देव सामर्थ्य का प्रगट करतो, And why does God reveal His strength? किंवा देव आश्चर्यकर्म का करतो, Or why does God do marvelous deeds? पहिलं कारण आहे, The first reason, देवाला त्याच्या सामर्थ्याचं प्रगटीकरण करायचं He असतं. wants to reveal His strength. आणि म्हणून ज्यावेळेस इस्रायलाची सुटका झाली, So when Israel was delivered, मग त्यावेळेस त्यांचा लीडर मोशे, and their leader Moses, त्यानं एक गीत गायलं. he sang a song. त्याला मोशेचं गीत असं It's म्हणतात. called the Song of Moses. निर्गम 15:11 मध्ये असं म्हटलेलं आहे. निर्गम 15:11. In Exodus 15:11 it says, हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझसारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझसारखा कोण आहे?
It says in Exodus 15:11, who is like you, O Lord, among the gods? Who is like you, glorious in holiness, fearful in praises, doing wonders? देवामध्ये तुझ्यासारखा कोण आहे He says, who is like you, O Lord, जो आश्चर्यकर्म करतो. who does marvelous deeds? मग त्याचं वर्णन केलेलं आहे. And it has been described, पावित्र्यामुळं वैभवी, and glorious in holiness, स्तवने कृत्याने भयानक, fearful in praises, अद्भुत कृत्य करणारा. and doing wonders. अशा प्रकारच्या उपाधी परमेश्वराला दिल्या आहेत. And this, with this, या God ठिकाणी has असं been म्हटलेलं की represented. पावित्र्यामुळं वैभवी, And glorious in holiness. पावित्र्यामुळं वैभवी He's glorious in holiness. म्हणजे देव हा पावित्र्यामुळं वैभवी आहे. And God is glorious because of म्हणजे holiness. पावित्र्यामुळं तो त्याचं गौरव करणारा आहे. Because with holiness he glorifies स्तवनीय himself. कृत्याने भयानक, He's fearful in praises. आणि स्तवनीय कृत्याने भयानक शब्दाच्या ऐवजी भव्य शब्द आहे. And the word is great, great in praises. आणि भयानक शब्दाला दुसरा अर्थ आहे भव्य. And another word for fearful is great and आमचा amazing. परमेश्वर स्तुतीमध्ये भव्य आहे. Our God is great in praises, त्याला मॅजेस्टिक म्हटलेलं आहे. and it has been called majestic. दुसरा एक शब्द स्प्लेंडर शब्द And वापरलेला the आहे. other word is splendor. सामर्थ्यामुळं तो आश्चर्यकर्म करणारा तो देव आहे. And because of strength he does wonders. मग पहिलं आपण कारण बघितलं, So the first reason we देव saw, आश्चर्यकर्म का करतो? why does God do marvelous deeds? कारण त्याच्यासारखा आश्चर्य करणारा दुसरा कोणीच Because नाही. there is nobody else who can do it like that. अशक्यप्राय गोष्टी तो शक्य करतो. He does the impossible things possible. देवाचे चमत्कार म्हणजे The miracles of God means लोकांसमोर तो त्याचे सामर्थ्य प्रकट he करतो. reveals his strength in front of the people. आणि मग लोकांचे त्या संकटात होते. They were in troubles. पाठीमागून फारोचं सैन्य लागलं And there होतं. was the army of Pharaoh behind them. पुढे तांबडा समुद्र होता. And ahead was the Red Sea. ते पेचात सापडले होते. And they were in trouble. आणि मग त्यावेळेस मोशे देवाचा सेवक धावा करत होता. And Moses, the servant of God, called into तो the name of परमेश्वराचा Lord. धावा करत होता. He cried to the Lord. आणि परमेश्वराने मग त्याला सुचवलं, And God reminded him, आता प्रार्थना बंद कर. now stop praying. आता मी सांगतो तसं कर. Now do as I say. तुझ्या हातात जी काठी आहे The rod in your hand, ती काठी घे, take that staff समुद्रावर उगार. and raise it on the sea. काठी घे, Take the rod समुद्रावर उगार. and raise it upon the sea. प्रार्थना करत असणाऱ्या मोशेला देवाने सांगितलं, And while praying, God told Moses, आता तू अधिकार वापर. now use authority. काठी म्हणजे अधिकार, And the rod means authority. काठी म्हणजे अधिकार. And staff and rod means authority. आणि मग देवाने त्याला सांगितलं, And God told him, काठी घे आणि समुद्रावर उगार. and take the rod and raise it on the sea. आणि मग त्याला देवाने सांगितल्याप्रमाणे आज्ञापालन केलं. And he obeyed God as God काठी had घेतली told आणि him. समुद्रावर उगारले. He took the rod and he raised it upon the sea. प्रार्थना करणं हे काम मोशेचं होतं. And it was the job of Moses to pray. गायडन्स करण्याचं काम देवाचं It होतं. was the job of God to guide. आज्ञापालन करण्याचं काम मोशेचं होतं. And obedience was the job of त्यानं Moses. कृती केली, He did the act. काठी उगारली He lifted his rod. आणि समुद्र दुभागण्याचं काम देवाचं होतं. And it was the job of God to divide the आणि sea. मग ज्यावेळेस त्याने काठी उगारली, And when he lifted the rod, समुद्राचे 2 भाग झाले. and the sea was divided into 2 parts. आणि मग त्यानं मग इस्रायलाला आज्ञा केली, And then he commanded the Israelites समुद्रातून तुम्ही पुढे चाला. to go through that divided sea. आणि देव त्यांच्या पुढे चालला. And God went before them. देव त्यांच्या ज्यावेळेस पुढे चालला, And when God went ahead of them, बायबल आम्हाला the सांगतं, Bible says, समुद्र राशीप्रमाणे उभा राहिला. and the sea was standing vertically. आणि मग इस्रायल लोक त्या मध्ये समुद्रामधून जायला लागले. And when Israelites started walking in the दोन्ही midst, बाजूने समुद्र उभा राहिला होता. and the sea was standing लाटा like उभ्या राहिल्या होत्या. like a wall, the waves were आणि standing like इस्रायल a लोक wall, पायी पायी चालत त्या समुद्रातून and पार the गेले. Israelites walked by foot across the sea. आणि त्यांच्या मागून येणारे फारोचं सैन्य And the Pharaoh's army that came behind them, त्यांची पाठलाग करून त्यावेळेस चालले. they started chasing them. ते बरोबर मध्य समुद्रात आले. And while they came in the midst of the sea, आणि देवाने समुद्राला परत आज्ञा केली. and God commanded the sea again, आणि मग फारोचे सैन्य आणि रथ and all the Pharaoh's army and the chariots, समुद्रामध्ये गडप झालं. they were devoured and drowned in the शत्रूचा नाश sea, झाला. and they were destroyed. सैतान तुमच्या पाठीमागं लागल, And the Satan might chase you, पण तो तुमच्यावर विजयी होणार but नाही. he will not be victorious over ज्यावेळेस तुम्ही you. देवाच्या अधीन व्हाल When you'll submit yourselves unto the आणि Lord, सैतानाला अडवाल, and when you'll come against devil, त्यावेळेस तो तुमच्यापासून पळून जाईल. then he will flee from you. त्यावेळेस तो तुमच्यापासून पळून He जाईल. will flee from you. आणि म्हणून बायबलमध्ये सांगितलेलं आहे, And so in the Bible it says, देवाच्या अधीन व्हा, submit yourselves unto the Lord, सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. resist the devil so that he'll flee from you. आम्ही देवाच्या अधीन होतो, We submit to the Lord, प्रार्थना करतो, we pray,
पण अधिकार वापरत नाही. but we do not use authority. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आम्हाला काय करायचं आहे? What do we have to do? देवाने वचनात जे सांगितलंय Whatever God has told in the word, त्याप्रमाणे करायचं we आहे. have to do accordingly. सैतानाला चान्स द्यायचा We नाही. have to not give Satan a उलट त्याला chance. अडवायचं आहे. We have to resist him. देवाने दिलेली शस्त्र सामग्री धारण करून, We have to take the weapons given by कारण God. देव म्हणतो तुम्ही सत्याने चाला, God says, walk in the truth, सैतान तुमच्या पुढे येणार नाही. and devil will not come in ahead of ज्यावेळेस you. तुम्ही सत्याने चालता, When you walk in truth, देवाने सांगितलेल्या मार्गाने you चालता, walk according to the way of the Lord, देव तुमच्या जीवनात अद्भुत कार्य and करतो. God will do a marvelous deed in your life. सैतान तुमच्या जीवनातून पळून जातो. And the Satan flees from your life. आजार दुखणे तुमच्यातून निघून And the जातात, diseases and pain leave you. कारण परमेश्वर आमच्या जीवनात आश्चर्यकर्म करतो. Because God does marvelous deeds in our सर्व life. लोकांच्या देखत In the presence of all the people, त्याने समुद्र दुभागला, He divided the sea. शत्रू सैन्याला मारून टाकलं He killed all the enemy आणि इस्रायल लोकांना विजयात नेलं. and took the Israelites in victory. आमच्या जीवनातला पण समस्या, All the trials in our life as ज्यावेळेस well, आम्ही देवाच्या अधीन होऊन when we submit ourselves unto the Lord, देवाचं आज्ञापालन करून त्याप्रमाणे वागतो, when we obey and walk according to His will, देव आमच्या जीवनातल्या समस्या दूर करतो. and God delivers us from all our trials and आमच्या tribulations. जीवनात त्याला तारण करायचं असतं. He wants to save us. त्याने जसं इस्रायलला तारलं, Just in similar way that He saved Israelites, तसं तुम्हाला तारण करायचं आहे. He wants to save you. तुमचं तारण त्याला करायचं He आहे. wants to save you. आणि मग आपण अजून एक वचन वाचूया. Let's read one more word. दुसरी गोष्ट आपण बघूया. The second reason, तारण आणि उद्धार करायचा असतो, He wants to save and redeem you. म्हणून देव आश्चर्यकर्म करतो. That is why God does marvelous deeds. स्तोत्र 98:1 आपण वाचूया. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याच्या उजव्या हाताने त्याच्या पवित्र भुजाने तारण साधिले आहे. It says in Psalms 98:1, Oh, sing to the Lord a new song, for He has done marvelous things. His right hand and His holy arm have gained Him the victory. काय म्हटलंय त्या ठिकाणी? परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. It says, sing to the Lord a new song. गुणगान करा म्हणजे परमेश्वराची उपासना करा. And to sing unto the Lord means sing praises of Him. गाऊन त्याचे स्तवन करा. Sing unto Him त्यांनी केलेले अद्भुत कृत्यांचं मनन करा, and meditate on the marvelous things He has done, कारण त्याने आमच्या जीवनात अद्भुत कृत्य केले आहेत. because He has done a marvelous deed in our आणि life. मग जर एक अद्भुत कृत्य देवाने तुमच्या जीवनात केलं असेल, So if God has done a marvelous deed in your तर life, त्या अद्भुत कृत्याबद्दल तुम्ही देवाचे आभार माना, so you give thanks about that marvelous deed त्याचे गुणगान करा, and give praise to His कारण name, त्या गुणगान करण्यामध्ये because of that praise, पुढच्या येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी सामर्थ्य तुम्हाला मिळतं. because you receive the strength to face another trial. कारण जर देव मागच्या प्रकरणात आम्हाला सहाय्य करतो, Because if God helped me in the previous trials and तर पुढे tribulations, येणाऱ्या संकटात सुद्धा तो सहाय्य करतो. the trouble ahead, He also helps us in that. कारण पवित्र शास्त्र सांगतं, Because the scripture says, देव हा काल आज आणि युगानुयुग सारखाच God आहे. is the same yesterday, today, and forever. आणि येशू ख्रिस्त आमचा देव आहे. And Jesus Christ is our Lord. तो काल होता, He was there तो yesterday, आज आहे He's there today, आणि उद्याही असणार and He आहे. will also be there tomorrow. आणि अशा जर देवाचं तुम्ही गुणगान गात And असाल, if you sing praises to such a God, तर पुढचंही चमत्कार देव तुमच्या जीवनात करणार so आहे. God will also do miracle in your आणि future पवित्र life. शास्त्र सांगतं, And in scripture it says, त्याच्या उजव्या हाताने त्याच्या पवित्र भुजाने तारण साधले आहे. His right hand and His holy arm have gained Him the victory. त्याचा उजवा हात चमत्कार करत असतो And His right hand does the miracles. आणि त्याला तुमच्या जीवनात चमत्कार करायचे And आहे. He wants to do miracles in your life. तुम्हाला तुमच्या जीवनात तारण साधून द्यायचं आहे. He wants to save you. आणि म्हणून त्याने उजव्या भुजाने तारण साधले आहे. So with His right hand He has gained the आणि म्हणून त्याने salvation. इस्रायलाची सुटका केली शत्रूपासून. So He delivered Israelites from their enemies. म्हणजे तारण आणि उद्धार करण्यासाठी त्याला आश्चर्यकर्म करायचे आहे. Means to save and redeem you, He has to do marvelous deeds. नंतर मग तो अजून कुठे आश्चर्यकर्म करतो? So where does He do the marvelous deeds? स्तोत्र संहिता 136 4 ते 9 वचन आपण वाचूया. स्तोत्र संहिता 136 4 ते 9. जो एकटाच मोठी अद्भुत कृत्य करीतो त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने बुद्धी चातुर्याने आकाश केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने पृथ्वी जलावर विस्तारिली त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने दिवसा प्रभुत्व चालविण्यासाठी सूर्य निर्माण केला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने रात्री प्रभुत्व चालविण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे.
It says in Psalms 136, 4-9, To him who alone does great wonders, for his mercy endures forever. To him who by wisdom made the heavens, for his mercy endures forever. To him who laid out the earth above the waters, for his mercy endures forever. To him who made great lights, for his mercy endures forever. The sun to rule by day, for his mercy endures forever. The moon and stars to rule by night, for his mercy endures forever. आता मला या प्रश्नात याच्यातून सांगा तुम्ही परमेश्वरला आश्चर्यकर्म का करायचे आहेत? You tell me from this, why does God want to do marvelous deeds? सांगू शकाल का काय लिहिलंय त्याच्यामध्ये? Will you be able to say? कारण त्याची आणि आपल्या चर्च ब्रँड काय आहे माहिती आहे ना? Because काय? his mercy endures forever. परमेश्वर चांगला आहे. आमच्या जीवनात तो आश्चर्यकर्म का करतो? कारण त्याची आणि तो आपल्यावर प्रेम करतो. And he loves us. तो तुम्हा प्रत्येकावर प्रेम करतो. He loves you all. इथे बसलेल्या प्रत्येकावरती प्रेम He करतो. loves everybody that is sitting प्रत्येक here. व्यक्ती जो या ठिकाणी मंदिरामध्ये येतो, Every person that comes into this जे church, त्याच्यावर प्रेम करतात the ones who love him, त्यांच्यावर तो अधिक प्रेम करतो. he loves them more. कारण पहिलं प्रेम त्यानंच केलेलं आहे. Because he loved us first. कारण पवित्र शास्त्र सांगतं, Because the Bible scripture देवाने says, जगावर एवढी प्रीती For केली God so loved the world की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. that he gave his only begotten son. दुसऱ्या एका भाषांतरात माझ्या वाचनात आलं आहे In another translation I've की read, देवाने जगावर इतकं प्रेम केलं that God so loved the की world त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. that he gave his only begotten son. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. कारण त्याची दया आपल्यावर सनातन आहे Because his mercy आणि endures म्हणून तो आपल्या forever. जीवनामध्ये आश्चर्यकर्म And करतो. that is why he does marvelous deeds in आता our बघा ना life. किती आश्चर्यकर्म आहे हे. There are so many marvelous deeds here. बायबल सांगतो त्यानं बुद्धी चातुर्य आणि आकाश निर्माण केलेलं आहे. And here it says, who by wisdom made the heavens. बुद्धी चातुर्य आणि आकाश निर्माण केलं He आहे. made the heavens by wisdom. कधी आपल्याला वाटत होतं का असं आकाश आहे म्हणून? Did we ever think the sky नाही, would be so आपल्याला and जेव्हा so? समजायला लागतं ना तेव्हा आपल्याला कळतं की आकाश एवढं, गॅलेक्सी एवढी मोठी आहे. And once we start understanding, आकाश then we गंगा know एवढी how मोठी huge आहे. it is, how huge the galaxy and everything हा, is. त्याच्यामध्ये चंद्र सूर्य तारे सर्व आहेत. And it includes all the sun, moon and ग्रह आहेत जे stars. ज्या and all the, डोळ्यांना दिसतात ते पण आहेत whatever we see through eyes, that is also present. आणि नाही दिसतात ते पण आहे. And the things that are not visible by eyes, those are also present. तिथे नॅनो किरण सुद्धा आहेत. There is nano rays also. एकदम अतिसूक्ष्म किरण आहेत. There is a very nano rays also. हा, ते आपल्या डोळ्यांना पण दिसत नाही. Our eyes cannot see them. सप्तरंगी किरण आहेत. There are 7 rays. आणि आपण ते प्रिझम जर वापरला If we use the prism, आणि प्रिझम मधून तुम्ही सूर्यप्रकाश बघितला and if you see the sunlight through that तर prism, तुम्हाला 7 रंग दिसतील. you'll see the 7 colors. पण आपल्या डोळ्यांना फक्त ते पांढरच कलर With दिसतो. our eyes only see the white color. कितीतरी अद्भुत देव आहे. The God is so marvelous. आणि मग आपलं पावसाळ्याच्या दिवसात इंद्रधनुष्य दिसतं. And in the days of rainy season, we see the कुठून rainbow. कसं येतं ते कळत नाही, We do not understand from where it पण comes, दिसतं मात्र. but we definitely see हे it. आश्चर्यकर्म आहे And परमेश्वराचं. this is a marvelous deed from God. बुद्धी चातुर्याने आकाश निर्माण He केलं. made the heavens with wisdom. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं And the scripture says, त्याने जलावर पृथ्वी स्थापन केलेली आहे. who laid out the earth above the तिला waters. जलाशयावर तरंगत ठेवली. He has kept the earth above the waters. तुम्ही पाण्यात कुठला पदार्थ टाका If you place anything on the water, पटकन खाली जातो. it immediately drowns. पण एवढी मोठी पृथ्वी But such a big earth, त्याच्यामध्ये एवढे राष्ट्र एवढं काय काय there was ठेवलेलं so आहे many nations and countries and everything. आणि त्याला पाण्यावर तरंगायला लावलंय. And he has made the earth to float on the waters. कधी आपण विचार करतो काय देवाने कसं बनवलं Did असं? we ever think how God made this? त्यानं आश्चर्यकर्म केलेले आहेत. He has done marvelous deeds कारण तो आपल्यावर प्रेम करतो because he loves us. आणि त्या पृथ्वीवरती त्यानं आपल्याला ठेवलेलं And आहे. on that earth he has placed you and me. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हाय का नाही देवाचं आश्चर्यकर्म? Is this not टाळ्या वाजवा एकदा marvelous? देवाचे आश्चर्यकर्म. परमेश्वर चांगला आहे. आमेन. Our God is good. आपण जर हा लाईट वापरला If we use this light, तर त्याचं बिल भरावं लागतं. we have to pay the bill. बरोबर आहे. कधी कमी येतं कधी जास्त येतं Sometimes it's more, sometimes it's पण बिल less. द्यावंच लागतं. But we have to definitely pay. एवढा मोठा सूर्य Such a big sun पूर्ण प्रकाश देतो आपल्याला. gives us light, दिवसा सूर्य, and the sun by day रात्री चंद्र. and moon by night. त्याचं कधी बिल देतो का आपण? Do we ever pay the bill for it? नाही. We do not pay for it. त्याबद्दल आपण देवाचे फक्त आभार मानले पाहिजेत. For that we can only give thanks to the name of Lord. प्रेज द लॉर्ड.
Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेऊन वा. Taste and see how good the Lord is. जगातल्या सर्व गोष्टी विकत मिळतील, You can purchase anything with money पण in the world, परमेश्वराचं प्रेम फुकट आहे. but the love of God is free. परमेश्वराची प्रीती फुकट आहे The love of God is free, आणि त्यानं तुम्हाला सगळं दिलेलं आहे. and He has given you everything. आमचं फक्त एकच काम आहे, There's only one job we have to do. दिलेल्या गोष्टीबद्दल आम्ही देवाचे आभार We मानले have to पाहिजे. give thanks to the name of the Lord for whatever He's देवाचे done. आभार मानले We have पाहिजे. to give thanks. चंद्र सूर्य तारे The moon, stars, and sun, हे त्याने निर्माण केलेलं आहे. He has made them. एवढंच नाही केलं, Not only that, त्या प्रत्येक ताऱ्याला नाव दिलेलं आहे. He's also named every star. प्रत्येक ताऱ्याला नाव दिलेलं Every आहे. star has a name. आणि हे सर्व याच्यासाठी केलं And He did that की तो निसर्गात आश्चर्यकर्म so करतो. that He'll do marvelous deeds in तो the आमच्या nature. करता आश्चर्यकर्म करतो, He'll do marvelous deeds for कारण us त्या सर्वांवर त्याची सत्ता आहे. because He rules. He's a sovereign God. आणि पुढचं त्याचं आश्चर्यकर्म आहे The next marvelous deed is म्हणजे मनुष्याची निर्मिती. the creation of a man. स्तोत्र 139 139:14 14 वचन. भयजनक व आश्चर्यकारक रीतीने माझी घटना झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीतो. तुझी कृत्य अद्भुत आहेत, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. It says in Psalms 139:14, I will praise you, for I am fearfully and wonderfully made. Marvelous are your works, and that my soul knows very well. काय म्हटलं त्या ठिकाणी? आश्चर्यकारक रीतीने माझी घटना झालेली आहे. And I am fearfully and wonderfully made. भयजनक रीतीने In fearfully, कसं घडवलं असेल माहित नाही, we do not know how He made us. कुठं घडवलं ते माहित नाही, And where He made us, we do पण not know. आश्चर्यकारक रीतीने घडवलंय मात्र. But He created us wonderfully and आणि म्हणून मी fearfully. काय केलं पाहिजे? And so what I should do, देवाचे उपकार मानले पाहिजे. we should give thanks to the name of देवाचे Lord. उपकार मानले We पाहिजे. should give thanks to His name. आपल्याला कसं बनवलंय बघा ना. Let us see how He has made us. आश्चर्यकारक रीतीने घडवलेलं आहे. He made us wonderfully. आपले शरीर कसं बनवलेलं आहे How our body is made, ते देवाची कृती आहे. it is the work of God. मनुष्यावर प्रेम करतो He loves a man. आणि म्हणून त्यानं आम्हाला बनवलेलं आहे. That is why He made us. आमच्या शरीरातला प्रत्येक अवयव अगदी टॅलेंटने बनवलेला आहे. And every organ and every member of our body is filled with talent. आणि मग डॉक्टरला कळणार नाही कदाचित, Even doctor might not पण understand, देवाला प्रत्येक पार्ट ना पार्ट माहिती आहे. but God knows every hook and nook of it. प्रत्येक नस ना नस माहिती He आहे. knows every veins. अजून रक्त कसं बनतं त्याचा शोध लागलेला नाही. And there is no proof, there is no research on how the ते blood फक्त is देवालाच formed. माहिती Only आहे. God knows it. मनुष्य सर्व शोधायचा प्रयत्न And करतो, man tries to search everything, पण अजून काही गोष्टीचा थांग पत्ता लागत नाही, but he has not understood कारण anything. तो अथांग परमेश्वर आहे. Because the God is limitless. त्याचा थांगच लागत नाही. He has no end. आणि त्यानं मनुष्याची निर्मिती केली, And He created man, मनुष्याला सहचारिणी दिली and He gave man a आणि companion. दोघांना अद्भुतरित्या घडवलेले He आहे. made them marvelously. आणि मग म्हणून तो स्तोत्रकर्ता म्हणतो, And so the psalmist says, भयजनक व आश्चर्यकारक रीतीने माझी घडण झालेली आहे For I am fearfully and wonderfully made. आणि म्हणून मी तुझे उपकार स्मरण And करेल. so I will praise you. तुझी कृत्य अद्भुत आहेत, Marvelous are your works, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. and my soul knows that very आणि well. म्हणून विश्वासणाऱ्याने हे जाणून घेतलं पाहिजे, So believers should know this. मला घडवलंय माझ्या देवाने. I have been made by my God. याची जाणीव आम्हाला असली We पाहिजे. should realize that. आणि मग जर जाणीव असेल And we are conscious तर about आम्ही it, परमेश्वराचे उपकार स्मरण करू शकतो. then we can praise Him. आणि प्रत्येक मनुष्याचं अस्तित्व Because the presence of every man, जगामध्ये त्याला किती दिवस ठेवायचं, to how many days he should be on त्याला this कधी earth, न्यायचं, when should we take him, त्याच्या जीवनात काय काय घडवायचं, what all will happen in his life, सर्व परमेश्वराच्या हाती आहे. everything is in the hands of God. आणि तो म्हणतो, तो दावीद राजा म्हणतो, तू मला मागून पुढून वेढला आहे. And King David says, you have girded me from front आणि and मी जर back. ठरवलं की मी अधोलोकात जायचं, If I decide to go in तर Hades, तिकडं पण तू आहेस. even there you are there. मी वरती चढायचं ठरवतो, तिकडं पण तू आहेस. If I go up, you are also there मी above. तुझ्या दृष्टीपासून लपू शकत I नाही, cannot hide from your sight, कारण तू मला मागून पुढून वेढले आहे. because you have girded me front and तू back. माझं उठणं बसणं निजणं जाणतोस. You know my getting up and laying down. आणि सर्वात महत्वाचं, And the most important, तो मनुष्याचं अंतकरण He जाणतो. knows the heart of a तो man. मनुष्याचं अंतकरण He knows जाणतो. the heart of the man. आणि म्हणून देवापासून आपण लपूच शकत So we नाही. cannot hide from God. म्हणून देवाशी आपण प्रामाणिक राहिलं Let पाहिजे. us be honest with God. आणि नंतर मग पाचवं आश्चर्य आहे The fifth marvel deed is येशू मधील परिपूर्णता. the completeness of perfectness in येशूमधील God, in Jesus. परिपूर्णता. The completeness in Jesus. आपण आदमामुळे चुकलो होतो. We were faltered because of Adam, आदमाचे गुण आपल्यात आले होते. and the things of Adam had entered into आपण us. पापी होतो. We were sinners. योग्य समय येशू ख्रिस्त आला. At the right time, Jesus came. त्याने आमची पापातून सुटका He केली, delivered us from sin. आमच्या शापातून सुटका केली, He delivered us from आमच्या curse. आजारातून सुटका केली Delivered us from the आणि disease. आम्हाला नवीन जीवन And दिलं. He gave us a new life. येशू ख्रिस्ताला आमच्या करता पाठवलं. And Jesus Christ was sent for us. पापाचं वेतन मरण भरून दिलं The wages
wages of sin, death, he आणि आम्हाला आशीर्वाद दिले. paid it and he blessed आणि us. म्हणून येशूचं जगामध्ये येणं हे आश्चर्यकारक आहे. So the coming of Jesus on this earth was a आणि marvelous deed. म्हणून प्रेषित 2:22 मध्ये असं म्हटलेलं आहे, So in Acts 2:22 it says, पेत्र लोकांना दोष देताना असं म्हणतो, शास्त्री पुरुषांना म्हणतो, इस्रायल लोकांना म्हणतो. वाचूया प्रेषित 2:22. अहो इस्रायल लोकांनो, या गोष्टी ऐका. नासुरी येशू याच्याद्वारे देवानं जी मृतकृत्य अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखविली त्यांची तुम्हाला माहिती आहे. त्यावरून देवाने तुम्हाकरिता पटविलेला असा तो मनुष्य होता. it says in Acts 2:22, Men of Israel, hear these words. Jesus of Nazareth, a man attested by God to you by miracles, wonders and signs which God did through him in your midst, as you yourselves also know. आणि म्हणून आपण या ठिकाणी बघतो So here we see, की परमेश्वराने येशूला आमच्याकरता पाठवलं. and God sent Jesus for us, हे आमच्याकरता आश्चर्यकर्म आहे. and that is a marvelous deed for us. हे आमच्याकरता आश्चर्यकर्म आहे. And that is a marvelous deed for कारण us. येशू जगात ज्यावेळेस आला Because when Jesus came on this त्याने earth, कितीतरी आश्चर्यकर्म केली. he did many miracles. योहान कृष्णवर्तमानाचा 21वा अध्याय In John 21, आणि 25वा वचन 25, येशूने किती अद्भुत कृत्य केली बघूया आपण. let's see how marvelous deed Jesus did. येशूने केलेली येशूने केलेली दुसरी बहुत कृत्य आहेत. दुसरी बहुत कृत्य आहेत. ती सर्व एक एक लिहिली तर ती जर एक लिहिली तर हा लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाहीत असे मला वाटते. लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाहीत. It says that, and there are also many other things that Jesus did, which if they were written one by one, I suppose that even the world itself could not contain the books that would be written. म्हणजे किती पुस्तकं लिहिली तरी ते या जगात मावणार नाही. No amount of books will contain all the marvelous deeds he has done. जगातल्या किती लायब्ररी एकत्र केल्या No matter how many libraries you accumulate, किंवा जगात जेवढं जागा आहे or how much ever space is present in the world, तेवढी आश्चर्यकर्म देवाने केलेली आहे. and such marvelous deeds God has done, मावणार नाही असं it म्हटलेलं will आहे. not contain. म्हणजे विपुल त्याने कृत्य केलेली He आहे. has done abundant marvelous पण deeds, पवित्र शास्त्रात थोडीच लिहिलेली आहे. but in the scripture only a few are मग त्याने written. कोणकोणती कृत्य केली. So what all deeds he has done? 4,000 जीव घातलं, He fed the 4,000 people. 5,000 जीव He घातलं. fed 5,000 people फक्त 5 भाकरी आणि 2 माशामध्ये. only with five loaves of bread and 2 fish. आश्चर्यकर्म आहे. That is a marvelous deed. जक्कयाचं तारण केलं, आश्चर्यकर्म He आहे. saved Zacharias. That is a शौलाचा marvelous पाऊल deed. केला, He आश्चर्यकर्म made आहे. Saul into Paul. That was a marvelous deed. लाजरसाला उठवलं, आश्चर्यकर्म आहे. He brought Lazarus back to life. That was a marvelous येशू deed. ख्रिस्त जगात असताना एवढी कृत्य केली. While Jesus was on this earth, he did so much पाण्याचा marvelous deeds. द्राक्षरस केला. He made water into wine. मग तुमच्या शरीरात जर काही विषद्रव्य असतील, So whatever there is poisonous in your body, टॉक्सिन्स असतील, if there are any toxins, ते सर्व नीट करायचं काम कोणाचं आहे. and whose job it is to make देवाचं आहे. कोणाचं आहे. it is the job of God to make it well. प्रार्थना करायचं काम कोणाचं आहे. Whose job it is to pray? कोणाचं आहे. आपलं आहे. It is our job to pray. आपले वडील नाही का, काय काय जणांच्या घरामध्ये प्रॉब्लेम असतो. And there are some problems in some houses. वडीलच मला नुसते त्रास देत असतात. Only a father troubles. पण बायबलमध्ये देवाने सांगितलंय, But in the Bible it says, वडिलांना तुम्ही आपल्या मुलांना चिरडी आणू नका. and fathers do not provoke your children. पवित्र शास्त्र सगळ्यांना नीट करत असतं. And scripture always tells us. देव बरोबर वचन पाठवतो. And God sends the right word. पण मुलांना पण सांगितलेलं But आहे, even to children's God तुम्ही आई says, बापांच्या आज्ञेत राहा. you obey your father and your mother. अनेकांच्या कुटुंबामध्ये असे प्रश्न आहेत. And there are in many families that is the case. आई वडिलांना कळत नाही मुलाचं काय करावं. And parents do not understand what आणि to do for the मुलांचा प्रश्न children. आहे की आई वडील नीट वागत नाही. And children say the parents do not act well. हे जर प्रश्न सुटायचा असेल If this problem needs a तर दोघांनी solution, पवित्र शास्त्र वाचलं so पाहिजे. both of them should read the scripture. तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर पवित्र शास्त्रात आहे. Answers to all your problems is in the सर्व scripture. प्रश्नांची उत्तर पवित्र शास्त्रात All आहे. the answers to your problems are in the scripture. पहिले तुम्ही देवाकडे या, First you come to God म्हणजे तो तुम्हाला कृपा करेल. so that he will have grace upon आणि you. तसाही तो तुमच्यावर कृपा करतो. And anyway he has mercy on कारण you आजही तुमच्या नागपुड्यात श्वास आहे. because you have breath in your nostrils देवाने still. तुमच्यावर कृपा केलीच आहे. He has already had पण grace on ज्यावेळेस you. तुम्ही देवाला अधिक जाणून घ्याल, But the more you understand and know God, तुमच्या जीवनात आश्चर्यकर्म घडतील. there will be marvelous deeds in your life. आजपर्यंत तुमच्या जीवनात जर काय काम घडली नसतील, If there are some things that are not happening in your life, अपेक्षित गोष्टी घडत नसतील, if expected things are not तर happening, सर्वात महत्वाची गोष्ट the म्हणजे most important thing, देवाचा शोध घ्या. and search God. वरवर घेऊ नका, Do not search lightly. मनापासून घ्या. With your whole heart search कारण Him. पवित्र शास्त्र म्हणतो, Because the scripture says, अहो देवाचा शोध करणाऱ्यांनो, the one who search the Lord, तुमच्या हृदयात नवजीवन येवो.
May new life come in your hearts. अहो देवाचा झटून शोध घेणाऱ्यांनो, And the one who search for him diligently, तुमच्या जीवनात तुमच्या हृदयात नवजीवन येऊ. a new life may enter in your heart. आणि मग तुमच्या हृदयात जर नवजीवन पाहिजे If असेल you want a new life in your heart, तर देवाचा झटून शोध केला पाहिजे. to search him diligently. आश्चर्यकर्म करायला तो तयार आहे. He is ready to do marvelous deeds. तुमच्या प्रार्थना तो देव ऐकल. He's a God who will listen to तुम्हाला your चांगली prayers. नोकरी देईल, He will give you a good job. तुम्हाला चांगलं स्थळ देईल. He'll give you a good place. प्रत्येकाची जशी गरज असेल Whatever need everybody has, तशी गरज परमेश्वर पूर्ण He करेल. will fulfill your needs. तुमच्या पुढचे सर्व प्रश्न सोडवल. He will deliver you. He will give solution to all your पण problems. त्या आश्चर्यकर्त्याकडे तुम्ही आलं पाहिजे, But first, you come to the God who does कारण त्याचं marvelous नाव आहे deeds. अद्भुत मंत्री. Because He's a marvelous God. अद्भुत गोष्टी करणारा तो परमेश्वर आहे. He's a God who does wonderful things. आणि त्या आश्चर्याकडे तुम्ही आलं पाहिजे. And you should first come to it. लोक जगातले आश्चर्य बघायला जातात, And people go to see the wonders of the पण world. त्यांच्या जवळच त्याचं आश्चर्य आहे. But only He has the wonder. म्हणजे त्या जगातलं जे आश्चर्य आहे सर्वात महत्वाचं, The wonders of the world, येशू ख्रिस्त, Jesus Christ, की जो पुनरुत्थानित झाला. who was resurrected. आणि ते म्हणून पुढचं जो आश्चर्य आहे, And the next marvelous तेव्हा deed is, परमेश्वर आश्चर्य का करतो? why does God do marvelous deeds? कारण तोच आश्चर्य आहे. Because He Himself is a wonder. त्याचं आश्चर्य कसं आहे माहितीये का? How is His wonder? तो आमच्या करता मेला, He died for us. पण तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. But on the third day He was आणि resurrected. पुनरुत्थान हे एक आश्चर्य आहे. And resurrection is a wonder. संपूर्ण मानव जातीला उठवण्यासाठी And to raise all the mankind तुमच्या मर्त्य शरीराला in your dead body, जिवंत करण्यासाठी to make it alive. येशू ख्रिस्त मरण पावला And Jesus Christ died. आणि त्यानं तुम्हाला पुनरुज्जीवन दिलं. And He has given you a life, a आणि resurrected म्हणून तो life. म्हणतो, And so He says, पुनरुत्थान व जीवन मीच आहे, resurrection and life, I am the resurrection and आणि life. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी जाऊ शकत And नाही. nobody comes to the Father except आणि through म्हणून me. आमची आजची गरज आहे, And today it is a need. आम्ही आश्चर्याकडे आलं पाहिजे. We should come to that wonder. आणि हे अद्भुत कृत्य म्हणजे काय? And a marvelous deed means अशा गोष्टी म्हणजे ज्या मनुष्य करू शकत नाही, things that man cannot do, पण देवच करू but शकतो. only God can. ज्या गोष्टी मानवी बुद्धीच्या पलीकडे The आहेत, things which are beyond the comprehension of man, ते देवच करू शकतो. only God can do it. आणि तोच करू शकतो, And only He can do it. तेव्हाच करू शकतो And He can do it only त्यावेळेस then देवाची उपस्थिती तुमच्या बरोबर असेल. when the presence of God is with you. देवाची उपस्थिती तुमच्या बरोबर When the असेल. presence of God is with you. आणि ज्यावेळेस देव तुमच्या बरोबर असतं, And when God is with you, तुम्ही पण आश्चर्यकारक गोष्टी करू शकता. you also can do marvelous deeds. कारण परमेश्वर येशू म्हणतो, Because Jesus says, जो माझं ऐकतो, the one who heeds my मी voice, सांगल त्याप्रमाणे करल, do according to my will, तो मी केला त्याच्यापेक्षा महान गोष्टी He करेल. will do marvelous deeds more than what I have आणि done. म्हणून देवाची उपस्थिती आमच्या करता आश्चर्य आहे. So the presence of God is a wonder for us. आणि मग देवाने ज्या गोष्टी केल्या So the things that God did, तेही करण्याची तो आम्हाला परवानगी देतो. He's also given us permission to do all देवाने those सर्व things. गोष्टी शब्दाने केल्या, He did all those things by His word. आणि म्हणून आम्ही पण शब्दानेशी देवाकडे वळलं पाहिजे. So with the word we should turn to God. आणि म्हणून आम्ही देवाचं गौरव केलं पाहिजे. So we should praise Him. बायबल आम्हाला सांगतं, The Bible says, परमेश्वराने त्याला तुमच्या गौरवासाठी निर्माण केलेलं आहे. and God made him for His glory. आणि मग मनुष्याचं कर्तव्य हे आहे, So the job of responsibility of a man आम्ही is परमेश्वराचं गौरव केलं that पाहिजे. we should glorify Him. आणि मग आपण जर अजून काही परमेश्वराची अद्भुत कृत्य बघितली, If we see more wonders of तर God, त्याची काही 2-3 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो, there are 2-3 examples, आणि मग त्यातून आपण काही आत्मिक धडा घेणार आहोत. and we are going to learn something spiritual about it. तांबडा समुद्र दुभागणे हे एक आश्चर्यकर्म होतं. And dividing the Red Sea was a wonder. एलियाच्या जीवनामध्ये असं घडलं होतं. In Elijah's life, what happened? इजबेली नावाची संदेष्टी स्त्री एक त्याच्यावर इजबेली नावाची राणी त्याच्या पाठीमागे लागली होती, And Isabel, a queen, was behind him, आणि ती त्याचा वध करणार होती, and she was going to kill. आणि तो रानात पळून गेला होता. And he went in the wilderness, मग त्या ठिकाणी देवाने चमत्कार केला. and God did a wonder. तिथं देवाचे लोक आणि देवाला न मानणारे लोक And there were people who did not accepted God, and He did not. यांच्यामध्ये चमत्कार केला. And there was wonder in the midst of them. एलियाने अर्पण केलं, And Elijah offered. देवासाठी अर्पण केलं, He offered to God, आणि त्याचं अर्पण देवाने and स्वीकारलं. God accepted his offering. अग्नीच्या द्वारे त्या ठिकाणी चमत्कार केला, And through fire, there was a miracle, आणि सिद्ध करून दाखवले की तो जिवंत देव आहे. and proved that He is alive. आश्चर्यकर्म केलं. He did a wonder. नंतर येशूच्या बाबतीत In the life of Jesus, येशूने आंधळ्यांना दृष्टी दिली, and Jesus gave sight to the blind. लंगड्यांना चालवलं, He made the lame walk, मृतांना उठवलं, and He raised the dead. आणि पेत्राची कैदेतून मुक्तता. And He delivered Peter आता नव्या Peter कराराच्या from prison. काळामध्ये In the New Testament, जो काही चमत्कार झाला, whatever miracle happened, त्यापैकी एक चमत्कार आपण बघूया. one of those miracles, पेत्राची बंदिवासातून सुटका. and delivering Peter from the prison. प्रेषितांची कृत्ये 12वा अध्याय 11 वचन.
मग पेत्र शुद्धीवर येऊन म्हणाला, मग हां आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून मला हेरोदाच्या हातातून व यहूद्यांच्या सर्व प्रतीक्षेपासून सोडविले आहे. It says in Acts 12 and 11, and when Peter had come to himself, he said, Now I know for certain that the Lord has sent his angel and has delivered me from the hand of Herod and from all the expectation of the Jewish people. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, Here it says, पेत्र बंदिवासात होता, Peter was in prison मंडळीची त्याच्याकरता प्रार्थना चालू and the होती. church was praying for him. प्रार्थना केल्यावर चमत्कार घडतात. And after prayer, miracles happen. प्रार्थना ऐकणारा देव प्रार्थना ऐकतो, And the God who heeds our prayer, he listens to our आपला prayer. दूत पाठवतो He sent his angel आणि त्याच्या सेवकाची सुटका करतो. and he delivers his servant. पेत्र बंदिवासात होता, Peter was in prison. त्याच्या हातात बेड्या होत्या. There were fetters in his hands. देवाने दूत पाठवला, God sent angel बेड्या तुटून पडल्या, and the fetters were broken. दूत तिकडं आला And the angel came there आणि त्याला उठवलं. and he raised him. अनेक लोकांना दूताविषयी काही वाटतच नाही. And many people do not think anything of the angel. विश्वासणारे आहेत They are believers. पण दूतावर भरोसा नाही They do ठेवत. not believe in the angel. दूत हे देवाचे सेवक आहेत. But angels are the servants of आता God. स्तोत्र संहिता 103 Psalms 103. आणि 20 वचन वाचा. देवाचे दूत काय करतात? अहो परमेश्वराच्या दिव्य दूतांनो, अहो परमेश्वराच्या दिव्यदूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचे आज्ञावचन ऐकून आणि त्याचे आज्ञावचन ऐकून त्याप्रमाणे करिता, त्याप्रमाणे करता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. 103:20. It says in Psalms 103:20, Bless the Lord, you his angels, who excel in strength, who do his word, heeding the voice of his word. आता आपण एक एक शब्दाचा अर्थ बघूया. Will you- 103:20 वाचा. पुन्हा एकदा वाचा बरं. अहो परमेश्वराच्या दिव्य दूतांनो, अहो परमेश्वराच्या दिव्यदूतानं, म्हणजे परमेश्वराचे देवदूत आहेत पुढं. ते कसे आहेत? जे तुम्ही बलसंपन्न आहात बलसंपन्न आहेत. कसे आहेत ते? त्यांच्याकडे ताकद पाहिजे, एकदम सामर्थ्य आहे, ताकद आहे. पुढं आणि त्याचे आज्ञावचन ऐकून आणि त्याचे आज्ञावचन ऐकून. काय ऐकून? काय ऐकतात ते? कोणाचे आज्ञावचन ऐकतात? देवाचं. आज्ञावचन आपलं पाठ असलं पाहिजे की नाही? वचन कुठं असतं? Where is the word? पवित्र शास्त्रात. कुठं आहे? It is in the Holy Scripture. आपल्याजवळ आहे का? Is it with us? आहे ना. It is with एका us. ठिकाणी तो म्हणतो की वचन तुझ्या मुखात घातलीत, तुझ्या अंतःकरणात आहेत. And in one place it says the words are in your mind, in your mouth, in your heart. त्यांनी घातली पण ती आपण वाचली पाहिजेत. He has put it there, but we ती should पाठ read केली it. पाहिजे. We should learn it. ती बोलली पाहिजे, We should speak. ती लिहिली पाहिजे. We should write it. ज्यावेळेस तुमच्याकडे ती असतील, When you have it, जर टाकीमध्ये पाणी असेल तर नळाला पाणी येणार. if बरोबर there आहे? is water in the tank, only then you'll receive the water. बरोबर आहे का नाही? वचन जर डोक्यात असेल, If the word is in your head, जर हृदयात असेल, if it is in your जर heart, लिहिली असेल if you have written it, तर आठवल तुम्हाला. only then you'll remember it. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. इथं सांगितलंय, Here it says, अहो परमेश्वराच्या दूतांनो, Oh, you, his Lord's angels, जे तुम्ही बलसंपन्न आहात, excel in strength, तुम्ही त्याचे आज्ञावचन ऐकून who do his word, त्याप्रमाणे करता. do his word, are heeding the voice याचा of his अर्थ word. It परमेश्वराचे दूत means the angels of the Lord, देवाचे वचन ऐकतात, they heed the voice of म्हणजे his ते word. वचन ऐकायला उत्सुक आहेत. Means they are zealous to hear the word. कोण उत्सुक आहेत? Who is zealous? देवाचे दूत. The angels of the Lord. आणि त्यांनी वचन ऐकलं, They heed the word लगेच त्याप्रमाणे करतात. and immediately do according to his म्हणून word. आपण वचन बोललं पाहिजे. So we should speak the word. आपण वचन बोलू, We speak the word. तर देवाचा दूत ते काम करल. The angel of the Lord will do that job. ते वचन घेईल, He will take the ती word. देवाची आज्ञा आहे, It is the will of त्याप्रमाणे God. तो करल. He will obey the word of God. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि ते कोणाचं ऐकतात? फक्त And whom do they listen to? देवाचं ऐकतात. They listen only to God. येशूचं ऐकतात. They listen to Jesus. मग एकदा काय झालं? So what happened once? लग्नातला द्राक्षरस संपला. And the wine in the wedding was finished. मग मरिया काय म्हटली? What did Mary say? भाऊ त्यांचा द्राक्षरस संपलाय. And the wine is finished. येशू तिला काय म्हणाला? What did Jesus say to her? बाई मग मी काय करू? Then woman, what should I do? तरी पण ती काय म्हणाली माहितीये का? Even then what she said, हा जे सांगल ते ऐका. do whatever he tells you to do. हा जे सांगल ते ऐका. Whatever he tells you to do, do it. मग येशूने त्यांना त्या तिथल्या लोकांना So सांगितलं, Jesus told the people there, द्राक्षारस आपल्या पाण्याने काय ते कुंडे जे आहेत ते पाण्याने भरा. fill the pots with water. येशूने जे सांगितलं What Jesus told them, ते लोकांनी केलं. and the people did that. आणि देवदूतांनी काय केलं? And what did angels do?
त्याला देवा येशूने आज्ञा दिली असेल, And Jesus might have commanded याचा द्राक्षरस करून टाक. and make it into wine. देवदूत फक्त कोणाचं ऐकतात? And whom do angels listen to? देवाचं ऐकतात. Only to God. आणि देवाचं आज्ञावचन ऐकतात. And they listen to the word of God. मनुष्याने आज्ञा पाळली, And a man obeyed, मग त्या रांजणात पाणी ओतलं, and he filled water in the pot, देवाने अद्भुत कार्य केलं. and God did a marvelous deed. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. अद्भुत कार्य तेव्हा तुमच्या जीवनात होतात The marvelous deed will happen in your life only then ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन बोलता, when you speak the word of God. त्यावेळेस तुम्ही देवाचं वचन बोलता When you speak the word of God, आणि देवदूत कार्य करतात. and then angels get to आणि work. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, And so it says here, देवाने दूत पाठवला God sent his angel, आणि मग पेत्राला वाटलं आपण स्वप्नात आहे. and Peter thought he's dreaming. तो त्याला वाटलं आपण स्वप्न बघतोय. He thought that he's seeing a dream. आणि नंतर पुढे पवित्र शास्त्र सांगतं, Further, the scripture says, मग ह्या घटना घडल्यानंतर देवदूत अंतर्धान पावला, and after that the angel disappeared. तिथून निघून गेला. He went away, आणि मग पेत्र बाहेर आल्यावर त्यानं बघितलं, and when Peter came out, he saw अरे आपण स्वप्नात नाही, आपण सत्यात that आहोत. he's not dreaming, he's living in कारण देवाने reality. त्याचा देवदूत पाठवला But God sent his angel, आणि त्याची सुटका and केली. he delivered him. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देव अद्भुत कार्य करत असतो. God does marvelous मग deeds. पेत्राच्या जीवनात देवाने अशा प्रकारे अद्भुत कार्य केलं. God did a marvelous deed in Peter's life. मग पेत्राची सुटका कशा प्रकारे झाली? How was Peter delivered? देवदूताने त्याला मार्गदर्शन केलं. The angel guided him. मग पेत्राची स्थिती कशी होती? And how was the condition तो of Peter? गोंधळून गेला होता. He was confused कारण मला त्याला कळलं ना, मी आपण स्वप्नात आहे का because कसं. he did not understand if he's dreaming तो or सत्यात reality. होता. But he was in reality. आणि मग आपण जर बघितलं, If we see, त्याची सुटका झाली. he was delivered. आज जर तुमची अशी काय अवस्था असेल, If today you are in such a तर देवाने situation तुमचा प्रत्येकाकरता देवदूत ठेवलेला आहे. that God has kept an angel for each पण one of तुमचा you, देवदूत तेव्हाच काम करेल but your angel will only get to work त्यावेळेस तुम्ही विश्वासाने देवाची वचनाची कबुली द्याल. only when you by त्यावेळेस तुम्ही faith confess the विश्वासाने word of प्रार्थना God. कराल. When you pray by faith. म्हणून पवित्र शास्त्र सांगतो, So the scripture says, तू जो प्रार्थना ऐकतो the one you who listen to our त्या prayers, तुझकडे सर्व मानव जाती येते. all the mankind comes to you. आणि मग आपण प्रार्थना कशी करावी So how should we pray? ते आपण आज बघणार आहोत. That we are going to learn. वचनाला धरून आम्ही प्रार्थना We केली should पाहिजे. pray as per the word. वचनाला धरून आम्ही प्रार्थना We केली should pray पाहिजे. according to the word. आता याच्यातून आम्ही काय धडा घ्यायचा आहे? What should we learn about आमच्या this? जीवनात कष्ट येतात. We have received trials in our life. पेत्राच्या जीवनात कष्ट झालते. And there was trial in the life of Peter. त्याच्या हातात बेड्या अडकल्या होत्या. And there was fetters in his पण hand. त्या परिस्थितीमध्ये त्याने काय केलं? In that situation, what did he do? देवाची स्तुती आराधना प्रार्थना केली. He praised and worshipped God. देवाने त्याचा दूत पाठवला, God sent his angel त्याची सुटका केली. and it delivered him. तुमच्या जीवनात येणारी संकट, The trials that come into your life, अडचणी, the problems, समस्या obstacles, तुमच्या जीवनात येतात. they come into your life ज्यावेळेस तुम्ही स्तुती आराधना प्रार्थना करायला शिकता, when you start praying and worshiping and praising. विश्वासाने देवाचं वचन बोलता, By faith, you speak the word of तेव्हा God. तेव्हा देव त्याचे दूत पाठवतो. Then God sends his angel. तुम्ही वचनाप्रमाणे प्रार्थना केली असाल, If you have prayed according to the word, देव तुमची प्रार्थना ऐकतो, God heeds your त्याच्या prayer, दूताला पाठवतो sends his angel, आणि तुमची सुटका करतो. and delivers you. तो कशा प्रकारे करेल ते माहित नाही, And we do not know how he will पण तो जे deliver. काय करेल ते अद्भुत कृत्य But असेल. whatever he does, it's a wonder. आणि म्हणून आम्ही देवाकडे वळणं गरजेचं So we आहे. should turn to God. दुःख कष्ट तुमचे तात्पुरते असतात, Your trials and tribulations are पण त्या momentary. दुःखातही आनंद देणारा तो तुमचा देव आहे. But he's a God who will give you joy in that म्हणून तो trial. म्हणतो, So he says, तुमच्या डोळ्याचे अश्रू पुसल. he will wipe the tears in your eyes. परमेश्वर तुमच्या डोळ्याचे अश्रू And पुसल. God will wipe away the tears of your eyes. देव दुःख संपून त्या ठिकाणी सुखाची नवी सुरुवात करतो. And God will start a new satisfaction and joy in the place of pain. म्हणून विश्वासणाऱ्याने So a believer आपल्या दुःखावर लक्ष केंद्रित नाही should करायचं, not focus on his pain, तर देवाच्या उद्धार कार्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. should focus on the marvelous deeds of God. मग धार्मिकाने प्रार्थना कशी करावी? How should a believer pray? हे बघा, जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. There are two types of people in the world. ज्यांच्याकडं रिवाइज्ड बायबल आहे. The one who have revised Bible. स्तोत्र 1चं टायटल वाचा तुम्ही. स्तोत्र 1चं टायटल सुधारित आवृत्ती जी आहे मला बायबलची त्याच्यामध्ये वाचा. आहे का? नीतिमान व अनीतिमान. नीतिमान व अनीतिमान. दुसऱ्या शब्दात सांगत झालं, It says righteous and unrighteous. दुसऱ्या शब्दात सांगत झालं, In another words, धार्मिक आणि अधार्मिक. a spiritual and a one who's not spiritual. जगात दोन प्रकारचे लोक There are two असतात. types of people. एक नीतीने वागणारे, The one who walk justly, एक अनीतीने वागणारे. the one who do not walk justly. एक धार्मिक लोक One righteous people, आणि एक दुसरे दुर्जन किंवा दुष्ट लोक. and the second are ungodly or the आणि म्हणून evildoers. स्तोत्र 1चं जरा एक पूर्ण अध्याय वाचला आपण, If we read the entire chapter, Psalm 1, तर चौथ्या वचनापर्यंत
until verse 4, धार्मिकाची गुणवैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. it is told about the qualities of a righteous man. धार्मिक लोक कसे असतात? How is a righteous man? दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, They do not walk according to the counsel of the ungodly. दुष्टांच्या बैठकीत बसत They नाही, do not sit in the seats of the scornful. थट्टा करणाऱ्या लोकांमध्ये बसत They नाही. do not sit in the path तर of मग काय करतात mockers. ते? But what do they do? ते फक्त परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतात, They only delight in the law of the Lord. रात्रंदिवस त्याचं मनन They करतात. meditate in it day and night. ही धार्मिकाची वैशिष्ट्ये आहेत. This is a quality of a righteous आणि man. दुष्टाचं वर्णन फक्त दोनच याच्यात केलेलं आहे. And the ungodly are described in only 2 verses. कसं केलेलं आहे? And how has it been described? वाचा काय लिहिलं आहे शेवटची वाचना? दोन. दुर्जन तसे नाहीत, दुर्जन तसे नाहीत. कसे नाहीत ते? तसे नाहीत. ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या ते वाऱ्याने उडून आल्या भुसासारखे आहेत. And the ungodly chaff with the wind drives away. कसे आहेत ते? दोनच शब्दात सांगितलंय, फक्त दोनच वाक्यात. In 2 sentences it has been described. हा, त्यांना जास्त भावच दिला नाही देवाने. And God has not talked much पण about them. धार्मिकाविषयी खूप छान But म्हटलेलं आहे. about the righteous man there is a lot of म्हणून written. तुम्ही धार्मिक असणं गरजेचं It आहे. is important that you be धार्मिक righteous. असणं म्हणजे फक्त चर्चला जाणं आहे का? And righteous, does it only mean to come to church? नाही, धार्मिक हे असणं म्हणजे रात्रंदिवस त्याच्या वचनाचं मनन करायचं, Righteous means meditating in his word day and night, वचनाप्रमाणे आचरण करायचं, walking according to the word, मंडळीत यायचं, to come in the church, चर्चमध्ये सहभाग घ्यायचा, to actively be present in the activities of church, प्रार्थनेत भाग घ्यायचा, and participate in prayers, प्रभू भोजन घ्यायचं. participate in the communion. पहिल्या काळची मंडळी अशी होती. The first age church was so. आणि ते काही जण फक्त रविवार टू रविवार चर्चमध्ये येतात, Some people only come to church on आठवडाभर Sundays to प्रार्थना Sundays. करतात का नाही काय We माहिती. do not know if they pray to the entire मग week. प्रार्थना करायला सांगितल्यावर प्रार्थना जमत नाही. But when they ask to pray, they cannot नाही, pray. तुम्हाला धार्मिक जीवन जगावंच लागेल. You have to live a righteous life. कारण देव परमेश्वर धार्मिकावरच प्रेम करतो. God only loves the righteous. संपूर्ण जगावर त्याने एकदाच प्रेम करून ठेवलंय, He has loved the entire world once. पण त्याची ती धार्मिकता स्वीकारली पाहिजे. But we should receive His आणि righteousness. येशू ख्रिस्त ही देवाची धार्मिकता आहे. And Jesus Christ is the righteousness of आणि God. जो येशू ख्रिस्ताच्या मागे जातो, The one who follows तेव्हा Jesus, त्याच्या वचनाप्रमाणे आचरण who करतो, walks according to His word, तोच धार्मिक आहे. only he is righteous. पण बायबल सांगतं धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात. And the Bible says the righteous people are blessed. आणि म्हणून स्तोत्र 1 मध्ये एवढी वचनं धार्मिकाविषयी लिहिलेली And so आहेत. in Psalms 1, so many verses are written for the righteous आणि person. धार्मिकाचे तुम्हाला अजून एक वैशिष्ट्य सांगतो, There is one more quality of a righteous person, त्याची भरभराटच होत असते. and he keeps prospering. तुम्ही धार्मिक आहात त्याचं लक्षण काय आहे माहितीये का? The sign that you are righteous means तुमची भरभराटच होत you असते. keep prospering. बघा धार्मिकाला कुठले आशीर्वाद दिले आहेत. See what of blessings have been given to एक the स्तोत्र righteous. आपण वाचूया, Let's read Psalm. नंतर मी प्रार्थना कशी करायची तुम्हाला सांगेल. Then I'll tell you how to pray. स्तोत्र 112 काढा, सगळ्यांनी काढा, म्हणजे वाचा ते. आपल्याला धार्मिक बनणं गरजेचं आहे, आणि ते पण येशू ख्रिस्ताच्या मागे चालून. स्तोत्र 112 वाचा बरं. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचं स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरितो जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. सात्विकांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. धनसंपदा त्याच्या घरी असते. त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहते. सात्विक जनास अंधकारात सूर्यप्रकाश प्राप्त होतो. त्याच्या ठाई कृपा, दया व न्याय ही ओतप्रत आहेत. जो मनुष्य दया करीतो व उसने देतो त्याचे कल्याण होते. तो न्यायसभेत आपल्या वादाचे समर्थन करील. तो कधीही ढळणार नाही. धार्मिकाचे स्मरण सर्व काळ राहते. तो वाईट बातमीला भिणार नाही. त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते. त्याचे मन स्थिर असते. आपल्या शत्रूंची गती आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो डगमगणार नाही. त्याने सढळ हाताने गरिबास दानधर्म केला आहे. त्याची धार्मिकता सर्व काळ राहील. त्याचे शिंग गौरवयुक्त होऊन उन्नत होते. हे पाहून दुर्जन खिन्न होतील. ते दाट ओठ चावतील पण विरघळून जातील. दुर्जनांची इच्छा नष्ट होईल. It says in Psalms 112, Blessed is the man who fears the Lord, who delights greatly in his commandments. His descendants will be mighty on earth. The generation of the upright will be blessed. Wealth and riches will be in his house, and his righteousness endures forever. Unto the upright there arises light in the darkness. He is gracious and full of compassion and righteous. A good man deals graciously and lends. He will guide his affairs with discretion. Surely he will never be shaken. The righteous will be in everlasting remembrance. He will not be afraid of evil tidings. His heart is steadfast, trusting in the Lord. His heart is established. He will not be afraid until he sees his desire upon his enemies. He has dispersed abroad. He has given to the poor. His righteousness endures forever. His horn will be exalted with
honor, the wicked will see it and be grieved. He will gnash his teeth and melt away. The desire of the wicked shall perish. थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे In easy words, रिवाइज्ड बायबलमध्ये असं म्हटलेलं in the आहे, Revised Bible it says, धार्मिकाची भरभराट, the prosperity of the righteous man. परमेश्वराचे भय धरण्याची भरभराट होते. And the one who fears the Lord, that person will be prosperous. त्याचं स्तवन सर्व काळ चालतं. And he will be praised तो forever. परमेश्वराचं स्तवन सर्व काळ करतो. He will praise the name of the Lord forever. धार्मिकाची संतती आशीर्वादित आहे. And the descendants of the righteous are धन blessed. संपदा त्याच्या घरी He असते. has wealth and riches. तो उसने देतो, He lends to the people. त्याला आशीर्वाद मिळतात And he receives blessings. आणि पुढे तो वाईट बातमीला भीत He नाही. does not be afraid of evil त्याचं कल्याणच tidings. होतं. He is only ते blessed. सगळं धार्मिकाचे आशीर्वाद आहे. This is all the blessings of आणि the righteous. शेवटच्या वाक्यात असं म्हटलेलं आहे, In the end word it says, दुर्जन दातवट खाईल पण विरघळून जाईल. and he will gnash his, the wicked will gnash his teeth and म्हणजे melt away. दुर्जनाचं काही खरं नाही. Means there is nothing म्हणजे definite for a wicked परमेश्वराचा man. जो भय धरत नाही ना, But the one who does not fear the God, त्याचा असा लॉस होत असतो. and he will be पण जो destroyed in such a way. परमेश्वराचे भय धरतो, But the one who fears the Lord, त्याला वरचे सगळे आशीर्वाद he'll असतात. receive all these blessings mentioned. जीवन काही त्याने न्यायालयात केस दाखल केली असते, तो पण तो जिंकतो. And all the, if any there is a case, he will win in the कारण आपला court. पिता न्याय संपन्न आहे. Because our Father is a just God. आमेन. Amen. आणि म्हणून आम्ही धार्मिक असणं And गरजेचं so we आहे. should be righteous. मग आपण धार्मिक आहोत का नाही चेक करायचं. So we should check if we are righteous. नसेल तर येशू ख्रिस्ताची धार्मिकता धारण करा. If not, let us take on the righteousness of God. जो येशू जे सांगतो त्याप्रमाणे ऐका. Do whatever Jesus tells you आणि to म्हणून तो do. म्हणतो की ज्याला माझ्या मागं यायचं त्यानं माझा वधस्तंभ घेऊन मागं यायचं. And so he says, the one who wants to follow me should आणि pick म्हणून up प्रभू the काय cross. करतो? And so what God does, तुम्हाला आशीर्वाद द्यायला तयार आहे. He's ready to bless you. आणि म्हणून तुम्ही त्याचं जू आपल्या खांद्यावर घ्या. So take his yoke तो upon म्हणतो माझं yourself. जू हलका आहे, सौम्य आहे. He says, my yoke is delicate and आणि easy. म्हणून येशूच्या मागे चाला. So follow Jesus. आम्ही धार्मिक असणं गरजेचं आहे. We should be righteous. मग आता या धार्मिकानं प्रार्थना कशी करावी How should a righteous man pray? एवढंच सांगून मी तुम्हाला थांबवतो. I will stop after this. अच्छा, सॉरी मी चुकीचा शब्द बोललो जराशे, पण आम्ही शब्द बोलणं फार गरजेचं असतं. It is important we should say the right words. धार्मिकाने प्रार्थना कशी करावी? How should a righteous man pray? होशे 14:2 वाचा. होशे 14:2. आम्ही प्रार्थना वचनाला धरून केली पाहिजे. We should pray according to the word. म्हणजे आमच्या प्रार्थनेत नेहमी वचनं असली पाहिजेत. Always our prayer should contain the word of God. आम्ही पश्चाताप केला पाहिजे We should repent आणि देवाची कृपा मागितली पाहिजे. and we should ask for the grace of God. वाचा होशे 14:2. तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा, तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा, त्याला म्हणा, त्याला म्हणा आमचा सर्व अधर्म दूर कर, आमचा सर्व अधर्म दूर कर, कृपेने आमचा स्वीकार कर, कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू. म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ आरू. It says in Hosea 14:2, take words with you and return to the Lord. Say to him, take away all iniquity, receive us graciously, for we will offer the sacrifices of our lips. तुम्ही शब्दांनिशी परमेश्वराकडे वळा, त्याला म्हणा. कोणाला म्हणा? परमेश्वराला म्हणायचंय. आम्ही म्हणायचं काय म्हणायचं? माझा अधर्म दूर कर, माझ्या पापांची मला क्षमा कर. नंतर पुढे काय सांगितलेलं आहे? कृपेने आमचा स्वीकार कर. देवा तू आमच्यावर कृपा कर असं म्हणायचं आम्ही. आणि पुढं सांगितलेलं आहे म्हणजे मग आम्ही आमच्या वाणीचे फळ तुला अर्पू. वाणीचे फळ म्हणजे देवाची स्तुती आराधना करायची आहे. Sacrifice of our lips means we have to praise and worship the Lord. आणि मग अशा प्रकारे आमच्या प्रार्थनेचा क्रम असावा. So this should be the sequence of our prayer. त्यामध्ये आम्ही देवाची वचनं वापरली पाहिजे. We should use the words of God. आमच्या पापांची क्षमा मागितली We should ask पाहिजे. for the forgiveness of our ज्या sins. गोष्टी चुकीच्या केल्या आहेत त्याची क्षमा मागितली We should पाहिजे. ask for the forgiveness of our sins. दावीद एका ठिकाणी म्हणतो, David says at one मी place, माझा अधर्म तुझ्यापासून लपवला नाही. I've not hidden my iniquity from you. ज्यावेळेस मी माझ्या पाप दोषांची कबुली दिली, When I confess about my faults and त्यावेळेस sins, तू मला माझ्या पापांची क्षमा केली. at that time you forgave me. आणि आम्ही त्याप्रमाणे केलं पाहिजे. And we should do similarly. नंतर दुसरी गोष्ट, Second thing, आम्ही विश्वासाची कबुली दिली पाहिजे. we should give the confession of faith. दावीद ज्यावेळेस गल्ल्यात त्याचे लढायला गेलता, When David went to fight Goliath, तो रानामध्ये सगळं शिकला होता. he had learned everything in the wilderness. तो आराधना करणारा व्यक्ती होता. He was a person who worshipped. देवाने तिकडे त्याला युद्ध लढायचं कसं ते पण शिकवलं God होतं. also taught him how to fight. अस्वल आणि सिंहाशी लढला होता. He had fought the bear and the lion. आणि ज्यावेळेस गल्ल्यात पुढे आला And when Goliath came ahead of आणि him, मग त्याला कळलं, then he understood अरे हा तर माणूसच आहे. that this is a man. जर मी अस्वलाला आणि सिंहाला हरू शकतो, If I can defeat bear and the lion, याला मी हरू I शकतो. can defeat him as well. आणि म्हणून त्यानं चॅलेंज स्वीकारलं. And so he accepted the challenge. पण ज्यावेळेस तो प्रत्यक्ष लढायला गेला, But when he actually went to fight, त्या ठिकाणी त्यानं काय केलं माहितीये का? what did he do? त्यानं कबुली दिली. He confessed.
पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं Scripture says, 2 करिंथ 4:13 वाचा. 2 करिंथ 4:13. 2 करिंथ 4:13. मी विश्वास धरिला म्हणून बोललो. मी विश्वास धरला म्हणून बोललो. या शास्त्रलेखानुसार या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्याठायी असल्यामुळे तोच आत्मा आमच्यामध्ये असल्यामुळं आम्ही विश्वास धरितो मी विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. आणि त्यामुळे बोलतोही. it says in 2 Corinthians 4:13, and since we have the same spirit of faith, according to what is written, I believed and therefore I spoke. We also believe and therefore speak. विश्वासाचा आत्मा आमच्यामध्ये आहे The spirit of faith is within us. आणि म्हणून आम्ही विश्वासाने वचनं बोलली पाहिजे. So by faith we should speak the word. मग दाविदाने काय केलं? So what did David do? गल्ल्यात समोर आला, And Goliath was ahead of him, त्यावेळेस गल्ल्यात शिव्या द्यायला लागला. and Goliath started cursing. पण दाविदाने काय केलं? But what did David तो do? म्हटला मी देवाच्या नावाने तुझ्यावर चाल करून He येतो said, I come to you with in the name of the आणि Lord, आज तुझं शरीर मी पाखरांना खाऊ घालील. and today I'll make your flesh be eaten to कारण तो feed to the देवाच्या नावाने birds. गेला. Because he went with by the आणि name of त्याने the Lord, देवावरचा विश्वास व्यक्त केला. and he revealed the faith. He had the faith. The faith that he had in the God. विश्वासाचं वचन तो बोलला, He spoke the word of faith. विश्वासाचे शब्द तो बोलला. He spoke the word of तो faith. शब्दांनिशी परमेश्वराकडे गेला. With the word he took the word and went. परमेश्वराच्या अधीन राहून तो लढत होता. He submitted himself under the आणि mighty म्हणून hand of God त्याने and एकाच fought. गोट्यात गल्ल्यातला पाडलं. And with one pebble he made Goliath fall. आम्ही विश्वासाने वचनं बोलली पाहिजे. By faith we should speak the word. त्याची कबुली दिली We पाहिजे. should confess. हे ध्यानात ठेवलं पाहिजे. We should remember this. शताधिपती पण म्हणतो, शताधिपती A सेंचुरियन, centurion says, तो पण म्हटला, He said- येशू तू शब्द मात्र बोल. he said that God, you say the word. त्याने येशूच्या शब्दावर विश्वास ठेवला. He believed the word of तू Jesus. शब्द मात्र बोल, माझा चाकर तिकडे बरा होईल. And you say the word and my servant will be well. रक्तस्रावी स्त्री म्हटली, And the women who had the issue of blood, जर she मी said, येशूच्या गोंड्याला शिवले, if I just touch the tassel of the hem of the garment of तर मी the बरी होईल. Jesus, I will be healed. मी बरी होईल. I'll be healed. जर तुम्ही विश्वासाने वचन बोलाल So by faith you should speak the word आणि त्याबद्दल कबुली द्याल, and confess. तुमचा आजार बरा होईल. Your sickness will be healed. तुम्ही आजारचं कौतुक करत असाल, If you are telling about your disease, थांबवा ते सगळं stop that आणि म्हणा, येशूला बसलेल्या माराच्या वळांनी and say, because of the stripes of Jesus, मी बरा झालो I आहे. have been made. I've been जरी healed. तुमच्या चिन्ह दिसत असतील, Even though signs are visible, अजूनही डोकं दुखत असेल, even though your head is still hurting, मी पहिले स्वतःची लई कीव करायचो. I used to pity myself a काय lot. मला डायलिसिसला जावं लागतं, I need to go to the मुलाला dialysis. उठवावं लागतं. I need to wake up. मग मी कधी कधी मी रडत जायचो. Then I used to go with a crying heart. ज्यावेळेस देव बोलला, When God spoke, रडणं बंद कर, stop this crying आता कबुली द्यायला and सुरुवात कर. start confessing. जरी चिन्ह दिसत असली Even though you see the signs of the तरी disease, वचन बोल, still speak the word. वचन बोल. Speak the word. आणि मी वचन बोलत गेलो, And I started आणि speaking the वचन बोलत word. गेलो, I started speaking आणि the वचन word. बोलत गेलो. I started speaking the word. फोडी कधी गेल्या तेच कळलं नाही. I did not understand when the boils एक left. दिवशी माझ्या मुलांनी फोन केला, One day my son called पप्पा तुमच्या पायावर डाग दिसत नाही. and he said, the spot, I cannot see the spot on your leg. नंतर खरंच बघितलं की माझ्या पायावरती डागच नव्हते. Then I saw the spot was not on my leg. नंतर म्हटलं गाठ गेली का बघू. Then I thought, let us see if the lump is गाठ पण गेली disappeared. होती. Even the lump was disappeared. वचन बोलायला सुरुवात केली I started speaking the word, आणि 3 महिन्याने माझं एक काम झालं. and within 3 months this was done. चिन्ह शरीरावरती काही लक्षणं दिसत असतील, You might see the signs on your body. त्याची पर्वा करू नका. Do not care about that. विश्वासाची वचनं बोलत राहा. Speak the word by faith, वचनं बोलून बोलून विश्वास येतो. and by speaking the word, your faith is increased. फेथ कम्स बाय हिअरिंग वर्ड ऑफ गॉड. Faith comes by hearing, and hearing the word of God. म्हणजे वचनं ऐकल्याने विश्वास येतो. Means faith comes by the hearing the word of the वचनं God. बोलल्याने विश्वास येतो. And by speaking the word of God, faith जर comes. ते रक्तस्रावी स्त्री बरी होती, If the woman with the issue जर of का मी blood, येशूच्या गोंड्याला शिवले, she said, if I touch the hem of the garment बरी of होईल. Jesus, I'll be healed. ती बरी झाली. She was healed. हा, बरे करण्याचे येशूचे प्रकार वेगवेगळे आहेत. And the different types of ways the way God heals. एका आंधळ्याच्या डोळ्याला चिखल लावला तेव्हा बरं केलं. And he put clay on the eyes of the blind man तो and कोणाला healed him. कसं बरं करेल ते देवाची इच्छा It आहे. is the will of God how he heals पण तो बरं everybody. करतो हे मात्र नक्की. But it is definite that he will आम्ही heal. विश्वासाने देवाकडे प्रार्थना केली By पाहिजे. faith we should pray unto त्याची God. वचनं बोलली We पाहिजे. should speak his words. आणि ज्यावेळेस या गोष्टी आम्ही करू, And when we do these things, परमेश्वर आमच्या जीवनात आधुनिक कार्य करेल. and God does marvelous deeds in आज our life. आश्चर्य करणार तो देव आहे. He is a God who does wonders. डॉक्टरांना पण त्यानंच निर्माण केलेलं आहे. He also created the doctors. लूक वैद्य होता.
And Luke was a doctor. त्यानं सुखवर्तमान लिहिलेलं. And he has written it. देव प्रत्येकावरती प्रेम करतो. God loves everybody. तुम्ही कोणी कसे आहात, Whoever, whatever and however you तुम्ही are, कोणी असा, whoever you might पण be, देव प्रत्येकावरती प्रेम करतो. God loves you all. तो कोणाचाही द्वेष करत He नाही. does not despise anybody. सर्वजण त्याचे आहेत. Everybody are his. सर्वजण त्यानं निर्माण केलेले He आहेत has created आणि everybody. तोच तुम्हाला आकर्षून घेतो And he only attracts आणि you तो to तुमच्या himself. जीवनात अद्भुत कार्य And करत he does असतो. wonders in your life. मग आम्ही आश्चर्य जर आमच्या जीवनात झाली असली So if wonders happen in your life, तर आम्ही कशा प्रकारे प्रार्थना केली पाहिजे. how should we pray? एक नमुना मी तुमच्या पुढे सादर I'll करतो. give you a sample. कशा प्रकारे प्रार्थना असली How पाहिजे should we pray? किंवा आम्ही देवाचे कशा प्रकारे कृतज्ञ असले Or पाहिजे. how should we be grateful to God? देवाने आमच्या जीवनात ज्या काही गोष्टी केल्या असतील Whatever things God has done in our life, किंवा करणार असेल or whatever He will तर do, त्याबद्दल आम्ही त्याचे आभारी असले we पाहिजे. should be grateful. तर मी एक लिहिलेली प्रार्थना आहे ती तुम्हाला ऐकवतो फक्त, I'll tell you the prayer that I've written, आणि एक कबुली पण मी कशी देतो तर ते तुम्हाला सांगतो. and also tell the confession I give. हे परमेश्वरा, O Lord, तुझ्या अद्भुत कृत्यांबद्दल about your marvelous deeds, तुला धन्यवाद. I give thanks to you. माझ्या जीवनात वारंवार चमत्कार केलेस. And by doing miracles in my life day to तुझ्या day, कृपेने मी आज उभा आहे because of your grace I'm standing. आणि तू आजही अद्भुत कृत्य करणारा देव Even आहेस. today you do wonders. तुला धन्यवाद. And praise to be to your name. माझ्या आयुष्यात तुझे चमत्कार In my life, your miracles, प्रगट होऊ दे. may it be revealed. येशूच्या नावाने मागतो. In the name of Jesus, I Amen. ask. Amen. अशा प्रकारे प्रार्थना आपण केली पाहिजे. In this way we should pray. आणि मग विश्वासाची कबुली काय दिली पाहिजे. And what is the confession of faith we should give? मी येशूच्या नावाने घोषणा करतो की, I confess in the name of Jesus. मी कबुली देतो की I proclaim that माझा देव अद्भुत आश्चर्यकर्म करणारा देव my आहे. God is a God who does wonders. त्याने माझ्या जीवनात तारण, In my life, He has brought salvation, आरोग्य health, व सर्व पुरवठा केला आहे. and He supplied everything. देवाच्या या सर्व कार्यांबद्दल Because of all these things, मी त्याची थोरवी गातो. I will glorify His name. मी त्याची स्तुती करतो. I'll praise His name. त्याच्या सामर्थ्यामुळे Because of His strength, माझे जीवन विजयाने भरलेले आहे. my life is filled with मी victory. आनंदाने व कृतज्ञतेने I with joy, आणि धन्यवादाने and thanksgiving and joy, परमेश्वराचे नाव उंचावतो. I lift up the name of the Lord. मी परमेश्वराची थोरवी गाईन. I will glorify the name of the आणि Lord. ज्यावेळेस आम्ही असं बोलतो, When we say this, आमचं लक्ष परमेश्वराकडे जातं. we focus on the Lord. स्तुतीमध्ये आम्ही जातो, When we praise Him, परमेश्वराचं गौरव करतो. we glorify Him. आणि ज्यावेळेस आम्ही देवाची वचनं बोलतो, And when we speak the word of God, आत्मिक राज्यामध्ये उलाढाल होते. in the spiritual kingdom, it becomes overturned. पवित्र शास्त्र The सांगतं, Holy Scripture says, प्रथम तुम्ही त्याचे राज्य first you try to attain His व kingdom, त्याचे धार्मिकता मिळवायचा प्रयत्न करा. try to receive His kingdom and आणि righteousness. मग ज्यावेळेस या गोष्टी करताल, And when you do these things, जसे भारत राज्याचे नियम आहे, राष्ट्राचे नियम आहेत, such as there are rules of India, तसं देवाच्या राज्याचे पण नियम आहेत. there are also rules in the kingdom of God. ते आत्मिक नियम आहेत. There are spiritual rules. ते नियम आम्हाला समजायला सुरुवात होते. We start understanding the laws and आणि मग rules of the spiritual kingdom. देवाच्या वचनाचं रहस्य गुज आम्हाला We समजतं. start understanding the mysteries of the आणि word of मग आम्ही God. वचनाला धरून प्रार्थना करू लागतो. And then we start praying according to आणि the जेव्हा word. वचनाप्रमाणे तो आपण प्रार्थना करतो, And when we start praying according to the word, देव आमच्यावर कृपा करतो, God has mercy on us. आमचे सर्व प्रश्न सोडवतो For all problems He आणि resolves. मग तो आमचं मुख हसतमुख करतो. And He fills our mouth with आणि laughter. म्हणून इयोबाच्या अध्यायामध्ये म्हटलेले आहे, So in the book of Job it says, इयोब 8:21 मध्ये, in Job 8:21, तो तुझं मुख हसतमुख He करल will fill your mouth with laughter, आणि तो तुझ्या मुखातून जय जयकार करल. and He will make your mouth to say, praise His name. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज जर तुम्ही अडचणीत असाल, If today, if you are in trouble, जर तुम्ही संकटात असाल, if you are in any kinds of problem, तुमच्याकडे काही प्रश्न there असतील, are some questions ahead of you, तुम्ही आजारात असाल, you are in sickness, मन तुटलं असेल, you are heartbroken, घरातल्या काही गोष्टी तुटलेल्या there असतील, are some things in the family that are broken, नातेसंबंध बिघडलेले the असतील, relationships are not good, अपराधीची भावना वाटत असेल, and there are some guilt. काहीतरी चुकीचं मी केलंय असं वाटत You असेल, think if you have done something wrong, देवाच्या वचनाप्रमाणे चाललो नसेल, if you have not walked according to the word तर of God, आजची वेळ देवाने तुमच्यासाठी दिलेली आहे. today this is the time God has appointed for you. त्याला तुमच्या जीवनात आश्चर्यकर्म करायचे He आहेत. wants to do wonders in your life. ज्यानं माझ्या जीवनात आश्चर्यकर्म केली, The one who has done wonders in my ज्याने life, इस्रायला करता आश्चर्यकर्म केली, did wonders for the Israelites, आमच्या बंधूंच्या जीवनात आश्चर्यकर्म did केली, wonders in the lives of our आमच्या brothers, बहिणींच्या जीवनात आश्चर्यकर्म the केली. wonders in the life of our तोच sisters. परमेश्वर आज इथं आहे. The same God is here. तो आपल्या स्तवनामध्ये उपस्थित आहे. He's present in the praises. तो आश्चर्यकर्म करायला तयार आहे. He's ready to do wonders. आज ही वेळ आपली आहे. आता This time is ours. यावेळेस आपण उठून उभं राहूया, Let us stand. परमेश्वराला शरण जाऊया, त्याला म्हणूया कृपेने आमचा स्वीकार कर, आणि आपण त्याकडे प्रार्थना करूया. आज देव आमच्यासाठी उपलब्ध आहे, त्याची कृपा आमच्यावरती आहे. त्याला तुमच्या जीवनात आश्चर्यकर्म करायचे आहेत. म्हणून आपण ही तुमची प्रार्थनेची वेळ आहे.
आपले डोळे आपण बंद करूया. त्या परमेश्वराचे आश्चर्यकर्माचं आपण वर्णन करूया, त्याचा आपण गौरव करूया.